चला मित्रांनो, माझं नाव गोविंद हिबारे. बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर 2025चा इंटरेस्टिंग पेपर होता. तुम्ही सगळ्यांनी सोडवलाय. तसा सोपाच होता असं काही नव्हतं. ओके, एकच फक्त शेवटचं 9वं जे एक्झाम्पल होतं, बी सेटनुसार 9वं जे एक्झाम्पल होतं, तेच थोडंसं काय होतं, अनप्रेडिक्टेड होतं आणि ते आन्सर पण चुकलेलं आहे, प्रश्नाचं चुकलेलं आहे. प्रश्न कशावर होता? पहिला प्रश्न तुम्ही जे बघितला असेल बी सेटमध्ये, तर तो कशावर होता? तर ब्लड रिलेशन. आता या पेपरमध्ये एक गोष्ट बघायला भेटली आहे. काय बघायला भेटली आहे? की रँडमली एकाच टॉपिकवरून दोन दोन सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत. ब्लड रिलेशनचे दोन क्वेश्चन आहेत आणि बेसिकली एकाच टाईपवरून आहे, पॉइंटिंग टुवर्ड्स, जी आपण म्हणतो बोर्ड दाखवून, बरोबर आहे, त्याच टाईपवर दोन क्वेश्चन्स आहेत. त्याचंच रिजनिंग याचे पण कशाचे सिरीज मधले पण दोन क्वेश्चन दिसलेत. प्रश्न तसे व्यवस्थितच होते, असे काही अवघड नव्हते. काय हा पॉइंटिंग टुवर्ड्सचा इनडायरेक्ट पॉइंटिंगचा कसली टाईप आहे? इनडायरेक्ट पॉइंटिंगची टाईप आहे. त्याच्यामधला हा प्रश्न होता. काय म्हणते? एका टेबलवर ठेवलेल्या प्रकाश चित्राकडे फोटोग्राफकडे बोट दाखवून नीता म्हणाली. म्हणणारी कोण आहे? नीता आहे. म्हणणारी कोण आहे? नीता आहे. बरोबर आहे. आता नीता काय म्हणाली आहे? तिची आई, नीतानी जिच्याकडे बोट दाखवलंय, तिच्याबद्दल माहिती दिली आहे का रे? नाही. तिच्या आईबद्दल माहिती, जिच्याकडे बोट दाखवलंय तिच्या आईबद्दल माहिती दिली आहे. ओके, काय म्हणतं? यालाच काय म्हणतो आपण? इनडायरेक्ट पॉइंटिंग म्हणतो. माझ्या आईची एकुलती एक मुलगी, माझ्या म्हणजे नीताच्या आईची एकुलती एक मुलगी आहे. कोण आहे? जिच्याकडे फोटोमध्ये बोट दाखवलाय, जिच्या फोटोकडे बोट दाखवलाय तिची आई आहे. म्हणजे हिने कोणाकडे बोट दाखवला असेल रे? स्वतःच्या मुलीकडे. बरोबर आहे. म्हणजे फोटो मधले ते प्रकाश चित्र कोणाचं आहे? तर नीताच्या मुलीचं आहे. नीताच्या मुलीचं प्रकाश चित्र आहे. ओके, एवढा सोपा प्रश्न होता. नेक्स्ट प्रश्न फारच सोपा, वेन डायग्रामचा. सोडवताना ज्यांच्याकडून जिथं जिथं शिकला असाल तुम्ही, त्यांच्याकडून शिकल्याचं सार्थक झालं. आपण सोडवताना आपण आपल्या बॅचमध्ये कसं शिकवतो? प्रबोधनमध्ये म्हणा, झिरो टू हिरो मध्ये म्हणा, कशात पण. ओके, कसं शिकवतो याला? तर याला आपण जॉन वेनच्या पद्धतीनं शिकवतो. वेन डायग्राम ज्यांनी इन्व्हेंट केली आहे, त्यांनी कुठल्या कॉन्सेप्टनी याला, रिलेशन बेस्ड वेन डायग्रामला काय कॉन्सेप्टनी तयार केलं होतं, त्या हिशोबाने आपण शिकवतो. बेसिकली याला सोडवण्याची एक पद्धत असते. काय रे? चौकोन, आयात आणि त्रिकोण. चौकोन आणि आयात, जसं जॉन वेन म्हणतो, कुठल्याही दोन गोष्टीमध्ये तीन टाईपचे रिलेशन लागतात: सम, ऑल, नॉट. मग चौकोन आणि आयात मध्ये कुठलं रिलेशन आहे? नोचं रिलेशन आहे. आयत आणि त्रिकोण मध्ये कुठलं रिलेशन आहे? नोचं रिलेशन आहे. आणि चौकोन आणि त्रिकोण मध्ये कुठलं रिलेशन आहे? नोचं रिलेशन आहे. मला तीन नोची डायग्राम पाहिजे होती. समजा मी याला ए, याला बी आणि याला सी ठेवलं. मला सांगा, ए आणि बी मध्ये आणि सी मध्ये, ए आणि बी मध्ये कुठलं रिलेशन आहे? नोचं रिलेशन आहे. बी आणि सी मध्ये नोचं रिलेशन आहे. आणि ए आणि सी मध्ये नोचं रिलेशन. तीन नोची डायग्राम पाहिजे होती, तर ती आपल्याला चौथी आहे. या पद्धतीने याला सोडवायचं होतं. याचा आन्सर काय येईल? 4 येईल. संभाव्य उत्तर काय येईल? 4 येईल. प्रश्न फारच सोपा होता, सगळ्यांनी सोडवला असेल. काय होतं? बीचं पोझिशन ऑफ अल्फाबेट काय? 2. 2चा स्क्वेअर काय केलाय? 4. एचं पोझिशन ऑफ अल्फाबेट काय? 1. 1चा स्क्वेअर काय? 1. जीचा पोझिशन ऑफ अल्फाबेट काय? 7. 7चा स्क्वेअर काय? 49. जेचं 10. 10चा स्क्वेअर काय? 100. आता 14. 96 कशाचा स्क्वेअर आहे? 14चा. 196 कशाचा स्क्वेअर आहे? 14चा. आणि 14चं पोझिशन ऑफ अल्फाबेट कोणाचं आहे? 14. तर ते आहे यनचं. आन्सर काय येईल? यन येईल. सोपा प्रश्न होता. आफ्टर दॅट प्रश्नाची सिरीज वापस कशावर डिपेंड होती? स्क्वेअर अँड स्क्वेअर रूटवर. बघा, या टाईपची सिरीज सोडवणं म्हणजे एकदम मक्खन, असं फुकटचा मार्क होता. ज्यांनी सिरीजची थोडीशी प्रॅक्टिस केली त्यांना सुटलं होतं. 1चा स्क्वेअर बरोबर आहे अधिक 1 बरोबर 1. 2चा क्यूब, 2चा क्यूब अधिक 1 बरोबर 1 अधिक 1 बरोबर 9. 3चा क्यूब अधिक 1 बरोबर 28 बरोबर आहे. 4चा क्यूब अधिक 1 बरोबर किती? 65. आता 5चा क्यूब अधिक 1 126 आणि 6चा क्यूब अधिक 1 216 अधिक 1 217. आन्सर काय येणार होतं? 2. आणि हे खूप वेळेस खूप ठिकाणी सोडवलेलं असणार आहे. तुम्ही +1चं लॉजिक तुम्ही कुठल्याही क्लासमधून शिकलेला असाल, काही इश्यू नाहीये. खूप वेळेस खूप ठिकाणी शिकलेलं लॉजिक होतं. हे चुकण्यासारखा प्रश्न नव्हता. चला, प्रश्न मस्त होता. डबल सिरीज होता, ज्याला कळालं त्यांचं साधलं.
डबल सिरीज का बरं? मिक्स सिरीजचा पॅटर्न होता बघा रे. 5 7 9 11 प्लस 2 चं लॉजिक लागलंय 13. मग पुढचं काय येणार होतं? 15. आता 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंच 30, 6 6 36. सिंपल लॉजिक 15 36. अवघड काहीच नव्हतं. सिरीजचे लगातार 2 प्रश्न, दोन्हीही सोपे. बघा फुकट मार्क घेण्यासारखाच पेपर होता. पुन्हा कशाचा आला? ब्लड रिलेशनचा, पॉइंटिंग टुवर्ड्सचा. याच्यात पण काय इनडायरेक्ट पॉइंटिंग दिलंय. काय म्हणाला? स्वराकडे बोट दाखवत अमित म्हणाला. बोलणारा कोण आहे? अमित आहे. बोलणारा कोण आहे? अमित आहे. मेलला चौकोनाने रिप्रेझेंट करू. बोलणारा कोण आहे? अमित आहे. अमित काय म्हणाला? हिचे वडील, जिच्याकडे बोट दाखवलं तिच्या वडिलाबद्दल माहिती सांगितलेली. बरोबर आहे. जिच्याकडे बोट दाखवलं तिच्या वडिलाबद्दल माहिती सांगितली. माझ्या आईच्या, याच्या आईच्या बहिणीचे, बरोबर आहे, बहिणीचा एकुलता एक मुलगा आहे. एकुलता बहिणीचा मुलगा आहे. बरोबर आहे. कोणाचे? जिच्याकडे बोट दाखवला तिचे वडील कोण आहेत? माझ्या आईच्या बहिणीचे मुलगा आहे. मग अमितचे स्वराशी नाते काय? ही कोण आहे? स्वर आहे. बरोबर आहे. ही कोण आहे? स्वर आहे. मग अमितचं स्वराशी नातं काय? अमितच्या वडिलाच्या मावशीचा मुलगा. आपण त्याला काय म्हणतो? काका म्हणतो. बरोबर. अंकल म्हणतो, काका म्हणतो. बरोबर आहे. काय म्हणतो आपण? काका म्हणतो. क्लिअर आहे. अशाच टाईपचे प्रश्न आपण कशामध्ये? प्रबोधनमध्ये खूप वेळेस खूप ठिकाणी सॉल्व्ह करून घेतो. बघा हेच टाईप आहे सगळा प्रबोधन मधला. हे लास्ट टाईप असतो आपला. कशाचा? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पॉइंटिंगचा. हे सगळे प्रश्न आपण त्याच्यामध्ये सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. आता इंटरेस्टिंग पार्ट होता हा प्रश्न. खूप जण याला अडकले होते. आयोग कधी कधी असे खेळ खेळतं. बरोबर आहे. कधी कधी असे खेळ खेळतं आयोग. काय खेळ असतो रे हा? तर हा खेळ असतो सिंपलचा कॉन्सेप्ट काय डायव्हर्ट करण्याचा. आता कॉन्सेप्ट डायव्हर्ट करण्याचा खेळ म्हणजे काय? बेसिकली हा चुकीचा प्रश्न आहे. हा काय? चुकीचा प्रश्न आहे. इथं तुमचा टाइम कन्झ्युम करायचा आहे. टाइम कन्झ्युम करायचा आहे. जर तुम्ही सगळ्या रूलने सोडवायचं बघितलं तर बघा रे, सिंपलची गोष्ट सांगतो तुम्हाला. काय म्हणताय? वतन व त न ला काय कोड केलाय? स्टार क्लिअर आहे. आता त्याच्यानंतर त्याचे ऍज इट इज कोडिंग आहे का? नाहीये. बरोबर. नगर न ग र ला कोड केलाय. क्लिअर आहे. आता ज्याचा कोड त्याला आपण कसं सोडवणार आहेत? कॉमन कोडिंग न सोडवणार आहेत. कशाचा कोड कॉमन आहे रे? न कॉमन आहे. इथं न कॉमन आहे. मग एक ही गोष्ट कॉमन आहे, ही गोष्ट कॉमन आहे. आता जे कॉमन नाहीये त्याला आपण काय करून घेऊ? वेगळं काढून घेऊ. मी व आणि त चा कोड हे आणि हे असं म्हणू शकतो. याच्या पैकी काही पण म्हणू शकतो. मग जे काढायचंय ते गवत आहे. काय? ग व त. आणि व आणि त चा कोड मला काय म्हणता येईल? स्टार आणि स्वस्तिक. स्टार आणि स्वस्तिक. हे तर कन्फर्मेशन सांगता येईल ना. ग आणि व चा कोड. व आणि त चा कोड, सॉरी, व आणि त चा कोड मला स्टार आणि स्वस्तिक तर सांगता येईल. मग व आणि त चा कोड तर मला सांगता येईल. आता राहिला ग चा प्रश्न. ग साठी काय कोड येऊ शकतो रे? एक तर सर्कल येऊ शकतो, अदरवाइज ट्रायंगल येऊ शकतो. यस ऑर नो? हा कोड तर राहणारच आहे. पण स्वस्तिक वाला एकही कोड आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं? सर्कल आणि ट्रायंगल नाहीये. ट्रायंगल असलं तरी स्टार नाहीये. स्टार नाहीये. मग असं कोडच नाहीये. मग हा काय होता? टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन होता. आयोग याला काय मार्क देईल रे? हॅश मार्क देऊन विषय संपवणार आहे. आयोग याला हॅश मार्क देऊन पहिल्याच आन्सर की मध्ये हॅश मार्क येण्याचे चान्सेस आहेत आणि इथं विषय संपवायचा चान्सेस आहेत. फक्त स्मार्टनेस कशात होता इथे? तर तुम्ही इथे हा प्रश्न स्किप करायला हवा होता. हा प्रश्न ही स्किप करायला हवा होता. परीक्षेमध्ये मेन्सला आल्यावर काय सोडवताय याच्यापेक्षाही काय सोडून देताय याच्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं. बरोबर आहे. कारण की काय, आपल्याला जिथे तिथे स्टॉप घेता आला पाहिजे. टाइम कन्झ्युमिंग गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. हेच इथं दाखवून द्यायचं होतं. चला भेटूया पुढच्या पेपरमध्ये नेक्स्ट सब्जेक्टला. धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक तौर. नुकताच कंबाईन बी 2025 मेन्सचा पेपर झालेला आहे आणि त्यातल्या करंट अफेअर्सच्या प्रश्नांचं आपल्याला विश्लेषण बघायचं आहे. मी इथे जो सेट घेतलेला आहे तो बी सेट घेतलेला आहे. बी सेटमध्ये 11 नंबरच्या प्रश्नापासून करंट अफेअर्सचे प्रश्न होते. पहिला प्रश्न आपल्याला कशावर विचारलेला होता, तर पुस्तकावर विचारलेला होता. रतन टाटांची जी बायोग्राफी आहे, द ऑथोराइज्ड बायोग्राफी, त्याचं लिखाण कोणी केलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बघा, ऑथोराइज्ड बायोग्राफी त्याचं लिखाण कोणी केलेलं आहे, मग पर्याय क्रमांक 4 ह्याचं बरोबर उत्तर येणार आहे. थॉमस मॅथ्यू यांनी या कादंबरीचं लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतं. पर्याय क्रमांक 4 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. ओपन AI या अमेरिकन कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित काय केलेलं आहे, कोणते साधन नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणले. अतिशय सोपा प्रश्न होता मित्रांनो. चॅट जीपीटीचं हे युग आहे, चॅट जीपीटीचं हे युग आहे आपण सारखं म्हणत असतो. त्याला आपण काय म्हणतो, ओपन AI असं त्याचं ऑफिशियल नाव आहे आणि इथं ऑप्शन पण काय आहे, चॅट जीपीटी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. अतिशय सोपा, म्हणजे नोव्हेंबर 2022 जरी विचारलेलं असलं त्यांनी, तरी पण ट्रेंडिंगचा विषय हा आहे. आता 23-24 मध्ये काय आहे, 25 मध्ये हा विषय खूप चर्चेला आलेला होता, म्हणून ह्या अशा प्रकारचा प्रश्न आयोगाने विचारलेला असू शकतो. ठीक आहे. 13 नंबरचा प्रश्न बघूयात. जलसंचय जन भागीदारी पुरस्कार 2025 मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या राज्यांचा योग्य क्रम लावा आपल्याला. म्हणजे 1, 2, 3 असा क्रम आपल्याला लावायचा आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे मित्रांनो. तेलंगणा हे राज्य 1 नंबरला आहे, त्याच्यानंतर छत्तीसगड आणि त्याच्यानंतर राजस्थान या राज्याचा क्रम लागतो. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असू शकतं तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान. ठीक आहे. 14 नंबरचा प्रश्न बघायचा आहे. 43वा इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर 2024 कुठल्या संस्थेने आयोजित केलेला होता हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन जर व्यवस्थित वाचले असते आपण, तर आपल्याला कळलं असतं की पहिल्या ऑप्शनमध्ये काय आहे, इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन, ITPO. ITPO. ठीक आहे. 1 नंबरचंच ऑप्शन याचं उत्तर आहे. पण आपण ऑप्शन जर व्यवस्थित वाचले असते तर इझिली आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. बघा, करंट अफेअर्सचे सगळे प्रश्न असेच होते की तुम्ही शांत डोक्याने फक्त वाचण्याची गरज होती, बाकी सगळं काम इझी होतं. 15 नंबरचा प्रश्न बघूयात. कीर्ती खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशनचे उद्दिष्ट खेळाडूंची एक शाश्वत फळी निर्माण करणे हे आहे. हे त्यांनी दिलेलं आहे उद्दिष्ट आपल्याला, जेणेकरून भारताला डॅश डॅश पर्यंत जगातील अव्वल 10 क्रीडा राष्ट्रांमध्ये स्थान मिळण्यास मदत होईल. आपल्याला लक्ष म्हणजे त्याचं टार्गेटेड इयर सांगायचं होतं. मग टार्गेटेड इयर काय आहे त्याचं, तर 2036 हे त्याचं टार्गेटेड इयर आहे. बघा, त्यांनी स्कीम दिलेली आहे, त्याचा उद्देश आपल्याला इथं दिलेला आहे, उद्दिष्ट इथं दिलेलं आहे, पण आपल्याला त्याचं टार्गेटेड इयर सांगायचं होतं. ते इयर काय आहे, तर 2036. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. 16 नंबरचा प्रश्न. जागतिक कविता दिन दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. त्याची सुरुवात डॅश डॅश मध्ये आणि डॅश डॅश संस्थेने केली. म्हणजे तीनही घटक आपल्याला सांगायचे आहेत. एकच घटक आयोगाने इथे सोडलेला आहे की त्याची करंट इयरची थीम आयोगाने सोडलेली आहे, बाकी सगळं आयोगाने इथं दिलेलं आहे. मार्च याचे उत्तरपान काय येणार, पर्याय क्रमांक 1 मार्च 21 जागतिक कविता दिन. कधी चालू करण्यात आला होता, तर 1999 ला. आणि कोणत्या संस्थेमार्फत, तर युनेस्को ही संस्था आहे ज्यांनी हा दिवस साजरा करायला स्टार्ट केलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 16 नंबरचं ऑप्शन यायला पाहिजे. ठीक आहे. खालीलपैकी योग्य कथन ओळखा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला इथं दिलेला आहे. मग 2 स्टेटमेंट दिलेले आहेत ते आपण वाचूयात. अ मध्ये काय दिलेलं आहे, भारतीय सेनेच्या मेजर स्वाती शांताकुमार यांना समान भागीदारी स्थिर शांतता विषयीच्या कार्यासाठी लैंगिक श्रेणीमध्ये संयुक्त राष्ट्र महासचिव यांचा 2025 चा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हे स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, बरोबर आहे. बी स्टेटमेंट वाचूयात. संयुक्त राष्ट्र सचिवालयाने मेजर राधिका सेन यांना 2025च्या सैन्य लैंगिक अधिवक्ता म्हणून पुरस्कार प्रदान केलेला आहे. हे चुकलेलं आहे मित्रांनो. त्यांना पुरस्कार त्यांना कधी भेटलेला आहे, 2023 मध्ये, आणि प्रदान कधी केलेला आहे, तर 2024 मध्ये. जुनी करंट अफेअर आहे ही, जुनं करंट आहे, पण तुम्हाला हे म्हणजे ठीक आहे, हे नसेल जमलं तर इट्स ओके. अवघड प्रश्न होता, थोडासा धाटणीतला प्रश्न नव्हता आपल्या, म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1 फक्त बरोबर आहे. याचं साल इथं चुकवलेलं होतं, 2023-2024. मागचा पण प्रश्न तसा होता. कविता दिन आपण जनरली वाचत नाही किंवा लक्षात ठेवत नाही, परंतु आयोगाचा अशा ऑफबीट दिनांकडेच लक्ष आहे, म्हणून इथून पुढच्या पेपरला तरी ऍटलिस्ट तुम्ही ते करून जा. ठीक आहे.
18 नंबरचा प्रश्न बघायचा आहे, जोड्या लावा. साहित्य अकादमी पुरस्कार 2025, युवा पुरस्कार 2025 आपल्याला विचारलेला आहे आणि ह्याच्यात काय केलेलं आहे, मराठी भाषेतील शिफारस केलेले ग्रंथ आपल्याला लावायचे आहेत. आता इथं बघा, प्रदीप कोकरे सी यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. सी नंबरचा जो पर्याय आहे त्याच्यात प्रदीप कोकरे सरांचं नाव दिलेलं आहे आणि त्यांचं कुठलं पुस्तक आहे तर खोल खोल दुष्काळ डोळे हे पुस्तक आपल्याला माहिती आहे, आपण पाठ करून ठेवलेलं आहे. एवढ्यावरच हा प्रश्न सुटत होता. बघा, सी ला 2 कुठल्या पर्यायामध्ये आहे, 1 ला 1 मध्ये आहे, 2 मध्ये नाहीये, 3 मध्ये नाहीये, 4 मध्ये नाहीये, म्हणजे एकच तुम्हाला माहिती असणं अपेक्षित होतं. आयोगाचं काय म्हणणं होतं की तुम्हाला युवा साहित्यिक पुरस्कार 2025 माहिती आहे का, बाकीचे माहित नसले तरी इट्स ओके होतं आयोगासाठी. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 4 3 2 1 अशा प्रकारची जोडी इथं लागत होती. 19 नंबरचा प्रश्न, पारादीप पोर्ट ऑथॉरिटीला डॅश 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 आणि डॅश डॅश मध्ये उत्कृष्ट प्रदर्शनासाठी पतन पोत परिवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या द्वारे आयोजित स्वच्छता पंधरवडा पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. अशा प्रकारचा प्रश्न होता. तर ह्याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो, स्वच्छता, शाश्वतता आणि सामुदायिक सहभाग, पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, 19 नंबरचा पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूयात. लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात जोड्या लावा. बघा, आयोग GS2 जेव्हा 2024चा जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता, GS2 मध्ये अशा प्रकारचे प्रश्न आयोग वारंवार विचारायचं. आता आयोगाला परत म्हणजे जर त्यांनी तो पॅटर्न सोडलेला आहे राज्यसेवेसाठी, तर कंबाईन मध्ये तो पॅटर्न घेऊन आलेला आहे आयोग. हा करंट अफेअर्सचा विषय होता नो डाऊट, परंतु GS2 मध्ये अशा प्रकारचे प्रश्न आयोग हमखास विचारायचं. इथं काय केलेलं आहे तर जनता दल, TDP, DMK आणि TMC या 4 पार्टींचं आपल्याला लोकसभेमधलं जिंकलेल्या जागा इथं सांगायच्या आहेत. मग DMKला किती जागा मिळालेल्या होत्या तर 22 जागा मिळालेल्या होत्या. TMCला किती जागा मिळालेल्या होत्या, 29 जागा मिळालेल्या होत्या. आता अशा प्रकारचा कुठला पर्याय आहे का तर पर्याय क्रमांक 1 मला इथं दिसतो आहे आणि 4 दिसतो आहे. ठीक आहे, 1 आणि 4 बघूयात आपण. DMKला किती आणि जनता दल संयुक्तला किती जागा भेटलेल्या होत्या तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे जनता दलला 12 जागा भेटलेल्या होत्या आणि तेलुगू देसम पार्टीला किती भेटलेल्या होत्या, 16 जागा भेटलेल्या होत्या. म्हणजे 4 3 2 1 4 3 2 1 पर्याय क्रमांक 1 ह्याचं माझं उत्तर असणार आहे 20 नंबरच्या प्रश्नांचं. बघ, करंट अफेअर्सच्या प्रश्नांचं विश्लेषण झालेलं आहे. 10 प्रश्न आयोगाने विचारलेले होते. त्यातल्या राजकीय घटक काही काही एक प्रश्न पुस्तकावर, एक प्रश्न, 2 प्रश्न पुरस्कारांवर विचारलेले होते, दिनविशेषवर विचारलेले होते. परंतु मॅक्सिमम प्रश्नांचं उत्तर आयोगाने काय दिलेलं आहे तर एक अशा स्वरूपाचं उत्तर इथून आता तरी निघतं आहे बऱ्याच प्रश्नांचं. तर तुम्ही पेपर सोडवताना ते गोंधळून न जाता तेच उत्तर मार्क करणं अपेक्षित होतं. बऱ्याचदा असं होतं की सिरीजनी एक 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 आलं की आपल्या मनात शंका उत्पन्न होते आणि आपण काहीतरी वेगळं उत्तर मार्क करून येतो. परंतु अशा प्रकारची चूक टाळली असती पेपरमध्ये किंवा इथून पुढे पण तुम्ही टाळली तर ते तुम्हाला बेनिफिशियल ठरेल. ठीक आहे, थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण सेट बी यामधील मॅथ्सचे क्वेश्चन्स आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात. 3 वर्षाच्या अंतरानं जन्मलेल्या 5 मुलाच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे, तर सर्वात लहान मुलाचं वय किती? विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन आपल्याला ग्रुप बी PSI 2021 मेन्सला विचारलेला आहे. तोच ॲज इट इज पुन्हा रिपीट झाला आहे. आपण प्रबोधन बॅचमध्येही हा क्वेश्चन घेतलेला आहे. इथं आपण शॉर्टकट सांगितली होती, 5 मुलाच्या वयाची बेरीज 50 म्हणजे ॲव्हरेज म्हणजे मधली संख्या 50 भागिले 5 10. 10 हे मधल्या मुलाचं वय आहे. आता 5 मुलं आहेत म्हणजे फरक 3-3 वर्षाचा, म्हणजे 10 नंतरची 2 मुलं, 10च्या अगोदरची पण किती वर्षाच्या फरकानं? 3-3 वर्षाच्या फरकानं. म्हणजेच एक किती असेल? 7 असेल, एक 4 असेल, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16. आपल्याला विचारलंय सर्वात लहान मुलाचं वय किती आहे? सर्वात लहान मुलाचं वय आहे 4 वर्ष. एक काम एक पुरुष 3 महिला आणि 4 मुलं 96 तासात पूर्ण करतात, तेच काम 2 पुरुष आणि 8 मुलं 80 तासात पूर्ण करू शकतात. तसंच 2 पुरुष आणि 3 महिला ते काम 120 तासात करू शकतात, तर 5 पुरुष आणि 12 मुलं तेच काम किती तासात पूर्ण करतील? विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्याला बँकिंग लेवलचे क्वेश्चन्स हळूहळू इंट्रोड्यूस होत आहेत. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं असल्यानंतर एकूण काम हे 96, 80 आणि 120
यांचा मल्टिपल 480 घेऊन सॉल्व्ह करावं लागतं आणि याला सॉल्व्ह करण्यासाठी एक्झाममध्ये हा निश्चितच वेळ खाऊ क्वेश्चन होता. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यानं त्याला एक्झाममध्ये स्किप करून तो तसाच पुढं जाऊन पुढले क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे त्याच्यासाठी काय झालं असतं, जास्त फायदेशीर झालं असतं. कारण इथं मला सॉल्व्ह करायचं म्हणजे 48 दुनी 96 यांचं काम आलं 5 युनिट. त्यानंतर 2 पुरुष 2 मेल आणि 8 बॉईज 480 भागिले 80 8 संग 48 म्हणजे 1 मेल आणि 4 बॉईज बरोबर 3. मग आता याचं 1 मेल प्लस 4 बॉईज 1 मेल प्लस 4 बॉईज हे 3 इथं ठेवायचं. मग इथं 3 वुमेन प्लस 3 बरोबर 5. मग वुमन बरोबर 5 मधून हे 3 गेलं 2 2/3 वुमन किती आलं 2/3 हे 1 आलं. त्यानंतर पुन्हा आपल्याला 5 2 पुरुष आणि 3 महिला 2 पुरुष आणि 3 महिला 120 480 भागिले 120 12 चोक 48. मग इथं आपल्याला वुमनचं काम माहितीये 2/3 इथं आपण ठेवणार 2 मेल प्लस 3 गुणिले 2/3 बरोबर हे किती होतं 4 म्हणजे 2 मेल बरोबर 2 म्हणजे मेलचं काम किती आलं 1 मेल बरोबर 1. आता मला वुमन बरोबर 2/3 युनिट माहिती आहे, मेल बरोबर 1 माहिती आहे. मग मी ह्या एका समीकरणात ठेवून आपण बॉईजचं किंमत काढू शकतो. 1 मेल प्लस 4 बॉईज बरोबर 3 म्हणजे 1 प्लस 4 बॉय बरोबर 3 म्हणजे बॉय बरोबर आता मेनचं युनिट 1च होतं हे 1 × 1 1 प्लस 4 बॉय बरोबर 3 हा इकडं मायनस होईल 4 बॉय बरोबर 2 बॉय बरोबर 1/2. मग पुन्हा मला मेन बॉईज आणि वुमन यांचा पुन्हा रेशिओ घ्यावा लागेल आणि रेशिओ घेऊन पुन्हा ह्या दोघापैकी कोणतंही एक इक्वेशन याच्यासोबत इक्वेट करून पुन्हा सॉल्व्ह करावं लागेल आणि सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला क्वेश्चन ऑप्शन नंबर 3 हे उत्तर भेटेल. हे आपण डिटेलमध्ये सोडून देणार आहोत. सध्या वेळेमुळे आपण त्याचा बेस पाहिला. आता पहा इथं विचारलंय बाइंडिंगसाठी झालेल्या खर्चाचं संबंधित वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचं माप किती. सेम टाईपचा क्वेश्चन आपण प्रबोधनला घेतला. इथं पेपर कॉस्ट साठी झालेल्या खर्चाच्या केंद्रीय कोनाचे माप किती. इथं आपण पाहिलं एक शॉर्टकट की तो 1% म्हणजे 3.6 डिग्री हा शॉर्टकट वापरायचा विद्यार्थी मित्रांनो. बाइंडिंग साठी किती होतं, बाइंडिंग साठीचा कोन जो होता 20%, 1% बरोबर 3.6 20 गुणिले 3.6 बरोबर 72 डिग्री. बाइंडिंग साठी असलेला खर्च किती आहे 72 डिग्री. 5चा 5वा या संख्येस 4 ने भागल्यास बाकी किती राहील. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या एका गोष्टीचा आपण सरळ अँड इंडायसिस मध्ये बेसिक पाहिलेला आहे की या बेसिक मध्ये आपल्याला माहिती आहे की a प्लस 1 रेज टू n डिवायडेड बाय a याला n हा इव्हन असो की ऑड असो भागितलं तर नेहमी रिमाइंडर बाकी किती येते नेहमी बाकी ही 1 येत असते. या सूत्राचा वापर करणं अपेक्षित आहे. इथं 5चा 5वा घात विद्यार्थी 3125 भागिले 4 असं काढूनही उत्तर बाकी काढू शकतात. पण उद्या जर मला तिथं 5च्या 5वा ऐवजी 5चा 252वा घात असं जर म्हटलं असतं तर मला या सूत्राचा वापर करावा लागला असता. आपली बाकी किती असणार आहे रिमाइंडर 1. आता पहा आपण टेस्ट सिरीज मध्ये घेतलेला त्याच टाईपचा क्वेश्चन इथं रिफ्लेक्ट झाला एक्झाम मध्ये. जर 2 रुपये व 5 रुपये यांची नाणी 3:2 या प्रमाणात घेतल्यास आता 2 रुपयाची नाण्यांची संख्या किती आहे 3x आणि 5 रुपयाची संख्या किती आहे 2x ही झाली नाण्याची संख्या. पण आपल्याला किंमत दिलं इथं रुपये. आता मला रुपये काढायचे असेल तर त्याच्या व्हॅल्यूनं त्याला गुणावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं याची व्हॅल्यू किती आहे 2 रुपये आणि याची व्हॅल्यू किती आहे 5 रुपये. मग टोटल 3 दुनी 6x प्लस 5 दुनी 10x बरोबर एकूण रुपये 320. 16x बरोबर 320 x बरोबर 20.
आपल्याला विचारलंय 2 रुपयाच्या नाण्याची संख्या किती. 2 रुपयाच्या नाण्यांची संख्या 3x आहे, म्हणजेच 3 गुणिले 20 बरोबर 20 त्रिक 60. आता पहा, इथे आपल्याला पृथ्वीवरून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या काही प्राण्याच्या प्रजातीची सध्या अस्तित्वात असलेली अंदाजे किमान आणि कमाल यांची आकडेवारी दिली आहे. आता जिचा स्तंभालेख दिलाय, आपल्याला काय काढायचंय, प्रत्येक प्रजातीच्या किमान व कमाल संख्या अंदाजित असल्यामुळे त्या प्रजातीसाठी सरासरी घेतली आहे. तर कोणाची सरासरी ही सर्वात कमी भरेल. आता बघा, इथं जर आपण पाहिलं तर ही संख्या, याची ही संख्या आहे 20 आणि हा 30. 20 आणि 30 म्हणजे ही सरासरी 20 अधिक 30 50. 50 भागिले 2 25. आता मग सरासरी मला विचारली तर मी काय करू शकतो बघा, आता इथं 2च आहेत, मग ज्याची बेरीज कमी त्याची सरासरी कमी. सिंपल. मग एक्झाम मध्ये मला सरासरी पण काढत बसण्यापेक्षा यांची बेरीज बघणार. यांची बेरीज किती आहे, 50 आहे. ही बेरीज किती आहे, 10 आणि 25. 25 आणि 10 साधारणतः 35. आणि ही बेरीज किती आहे, सॉरी हे 20. 20 आणि 25 ही बेरीज आली 45. ही बेरीज किती आली, हे 10 आणि 50 60. ज्याची बेरीज कमी त्याची सरासरी कमी. मग बेरीज कमी ही माझी या पोर्शनची बेरीज कमी आहे. आणि तो पोर्शन कोणता आहे, यस प्युअर तो भगवा पोटाचा पोपट. हे आपलं आन्सर आहे. आता पहा, जर एक वर्तुळ ABCD या आयताच्या सर्व शिरोबिंदूमधून जात असेल, आयताची लांबी 8 सेंटीमीटर आणि रुंदी 6 सेंटीमीटर असेल, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. 6 8 10 पायथागोरस ट्रिपलेट, पायथागोरस प्रमेय याचा वापर आपल्याला इथं करणं भागच आहे. हे 8 6 असेल तर याची लांबी किती असेल, 10. पण हा वर्तुळाचा परिघ 10 झाला. वर्तुळाचा परिघ 10 सॉरी वर्तुळाची कर्ण 10 झाला. आपल्याला काय काढायचंय, त्याची त्रिज्या पाहिजे. आता इथं हा कर्ण म्हणजे इथं व्यास झाला, ज्याला आपण डायमीटर म्हणतो. आता हा व्यास झाला, व्यास डायमीटर हा 10 आहे. मग मला त्रिज्या ही त्याच्या निम्मी असते. त्रिज्या ही त्याच्या निम्मी म्हणजे ही 5 आणि ही 5. इथं कोणत्याही प्रकारचं डायग्राम न काढत बसता इथं आपल्याला पायथागोरस ट्रिपल जे आहेत 3 4 5 याच्या पटीत येणारे सगळे नंबर हे पायथागोरस ट्रिपल तयार करतात. 6 8 10. 10 हा झाला माझा डायमीटर, व्यास झाला त्याच्या निम्म, हा कर्ण 5. आता पहा, या टाईपचा क्वेश्चन आपण प्रबोधन बॅचला घेतलेले विद्यार्थी मित्रांनो, इथं सॉल्व्ह करत असताना इकडून इकडं जायचं तेही आपण पाहिलं. 225चं स्क्वेअर रूट वर्गमूळ घेणार 15. हे 15 154 मध्ये मिसळलं तर 169 येईल. त्याचं वर्गमूळ पुन्हा घेणार 13. 13 हे 108 मध्ये मिसळलं 121. त्याचं वर्गमूळ घेणार 11. 11 हे 25 मध्ये मिसळलं 36. त्याचं वर्गमूळ आलं 6. हे 6 आपण 10 मध्ये मिसळणार 16. त्याचं वर्गमूळ किती आलं 4. म्हणजे हे सॉल्व्ह करत असताना आपल्याला इकडून इकडे हे सॉल्व्ह करत जायचं. अन एक वस्तू 400 रुपये 400 विकत घेतली व बीला 10% नफ्याने विकली. ब ने ती वस्तू क ला 20% तोट्याने विकली. क ने ड ला ती वस्तू 25% नफ्याने विकली. तर ड ने ती वस्तू किती किमतीत खरेदी केली. आता पहा, इथं मला ए आणि डी यांच्या किमतीचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे, गुणोत्तर घ्यायचा आहे. आता अ न ब ला 10% नफ्याने विकली म्हणजे 100 ची वस्तू 110 ला विकेल. आता ब न ती वस्तू 20% तोट्याने विकली म्हणजे 100 ची वस्तू 80 ला विकेल. आता क न ती ड ला 25% नफ्याने विकली म्हणजे 100 ची वस्तू 125 ला विकेल. आता 25 न भाग जाईल, 25 चोक 100, 25 5 125. पुन्हा 20 न भाग जाईल, 20 चोक 100, 20 5 80. पुन्हा हा 4 गेला, हा 4, हा 5, हा 5, हा 0, हा 0 गेला. आता हे सोपं काय झालं, अ न 10 रुपयाला घेतलेली वस्तू ड 11 ला विकत घेतो. मग माझं काम सोपं झालं.
अ ची 10ची वस्तू 11ला घेतो तर अ न 400ला घेतलेली वस्तू तो कितीला घेईल? तिरकस गुणाकार 400 गुणिले 11 भागिले 10, 11 चोक 44, 440 रुपयाला तो ती वस्तू विकत घेईल. आता पहा, 1 ते 101 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक समसंख्यांची बेरीज किती? हा एपीजीपी अरिथमॅटिक प्रोग्रेशन जॉमेट्रिक प्रोग्रेशन याचा प्रश्न आलेला आहे आणि तो आपल्याला माहिती आहे n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, म्हणजे पहिलं पद प्लस शेवटचं पद. आता 1 पासून 101 पर्यंत समसंख्या हे आपल्याला माहिती आहे 2 पासून 100 पर्यंतच्या, म्हणजे समसंख्या किती आहेत? 50 आहेत. n बरोबर 50 समसंख्या आहेत. पहिलं पद किती आहे? 2 आणि नंतरचं शेवटचं पद 100. समसंख्या पाहिजे 2 4 6 8 असं करत शेवटची संख्या 100. पहिलं पद प्लस शेवटचं पद म्हणजेच 25 गुणिले 102, 2550. सिंपल. हा फॉर्म्युला बेसवरचं गणित सिंपल गणित होतं विद्यार्थी मित्रांनो. एका विद्यार्थ्याला शास्त्र, गणित आणि इंग्लिश या 3 विषयाच्या परीक्षेत म्हणजे सायन्स, मॅथ आणि इंग्लिश कसे मार्क पडले? 50, 10, 4 या प्रमाणात मार्क पडले. आणि जर त्या विद्यार्थ्याला एकूण 380 मार्क पडले तर त्याला गणितात किती मार्क पडले? आता पहा, गणितात मार्क किती पडले? 10 भाग मार्क पडले. मॅथ मध्ये 10. टोटल किती पैकी? 10 आणि 5 15 अधिक 4 19 पैकी 10 पडले. टोटल किती होतं? 380 गुणिले 380. 19 दोन्ही 38, 10 गुणिले 20 बरोबर 200. गणितामध्ये त्याला 200 गुण मिळाले. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारचा क्वेश्चन आपण आपल्या प्रबोधन बॅच मध्ये घेतलेला आहे. सोबतच्या वृत्तालेखात एका कंपनीच्या महाराष्ट्रातील 5 विविध ठिकाणी ABCDE काम करीत असलेल्या व्यक्तीचं विवरण दिलंय. आता काम करीत असलेल्या एकूण व्यक्तीची संख्या 6500 आहे. तर ए व ई या ठिकाणी काम करत असलेल्या व्यक्तीची संख्या सी या ठिकाणी काम करत असलेल्या व्यक्तीपेक्षा किती जास्त आहे हे काढण्यासाठी प्रत्यक्षात संख्या काढण्याची गरज नसते, टक्केवारीतील फरक फक्त बघायचा. मला ए किती आहे? 15 आणि ई 21. ए व ई यांची टोटल केली तर ती होते आपली 36%. आता सी ची टोटल पाहिली दिलेली तर 30%. हे 36% आणि 30% किती टक्क्यांनी जास्त आहे? 6% जास्त आहे. मग मी फक्त एवढंच करणार, 6500 चे 6% काढणार. 6500 चे 6%, 0 0 गेलं, किती आलं आपलं? 390. आता पहा, बोट अँड स्ट्रीम या टाईपचा क्वेश्चन आपण प्रबोधन बॅच मध्ये आपल्या घेतलेला आहे. एक बोट 36 किलोमीटर प्रवास करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने डाऊनस्ट्रीम 6 तास घेते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अपस्ट्रीम 9 तास घेते. तर बोटीची स्थिर प्रवाहातील गती किती आहे? आता आपल्याला माहिती आहे की जो प्रवाहाच्या दिशेनं जो किती आहे तर 36 भागिले 6 किती आहे? 6 किलोमीटर पर आवर आहे. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती आहे? 9 तास घेते. 36 भागिले 9, 9 चोक 36. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 4 किलोमीटर पर आवर. आता हे दिशेनं 6 विरुद्ध 4 आपण एक शॉर्टकट वापरतो. मला बोटीची स्थिर पाण्यातील गती जर पाहिजे असेल तर ती यांची सरासरी असते. 6 आणि 4 10, ह्या दोघाची सरासरी किती आली? 6 अधिक 4 भागिले 2, 10 भागिले 2 म्हणजे किती आली? 5. 5 आली बोटीचा स्थिर पाण्यातील वेग. आणि जर आपल्याला प्रवाहाचा वेग विचारला तर ह्या दोघांपैकी कोणत्याही एकातील फरक घ्यायचा. 6 आणि 5 मधला फरक किती आहे? 1 आहे. 4 आणि 5 मधला फरक किती आहे? 1 आहे. हा असतो प्रवाहाचा वेग. हा शॉर्टकट इथं वापरायचा. एका हॉलची लांबी 15 मीटर आणि रुंदी 12 मीटर आहे. असा एक हॉल आहे. मला काय दिलंय बघा, हे
15, 12 आणि हाईट माहित नाही मला. आता जर हॉलच्या तळाचे फ्लोअर आणि छताचं क्षेत्रफळाची एकत्रित बेरीज ही 4 भिंतीच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकी असेल तर हॉलचं घनफळ किती? आता घनफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मला h पाहिजे, म्हणजे 15 गुणिले 12 गुणिले h हे माझं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता 15 गुणिले 12 आता h मला माहित नाहीये, मग h साठी मला काय करायचं? याचा वापर करायचा आहे. हॉलच्या तळाचं आणि छताच्या क्षेत्रफळाची एकत्रित बेरीज ही 4 भिंतीच्या क्षेत्रफळाच्या बेरजी इतकी असेल तर मग मी सिंपल म्हणणार, इथं मला 2 खाली पण 2 असणार आहे, कारण L इंटू ब्रेड खालचा आहे वरचा आहे, हे पण 2 आहेत आणि हे पण 2 आहेत, मग आपण 2 कॅन्सलच करून टाकूयात. 12 गुणिले 15 बरोबर 15h प्लस 12h. 2 कॅन्सल करून टाकलं म्हणजे इथं आपलं काम सोपं झालं. 27h बरोबर 180, h बरोबर 180 भागिले 27. 9 भाग जाईल, 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, h बरोबर 20 भागिले 3. आता h ची किंमत भेटली 20 भागिले 3. घनफळ लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. 15 गुणिले 12 गुणिले 20 भागिले 3. 3 चोक 12, 15 चोक 60 गुणिले 20, साइन दोन्ही 12, 1200 मीटर क्यूब. एक विशिष्ट काम पूर्ण करण्यास मोहनला 15 दिवस लागतात तर तेच काम करायला रोहनला 12 दिवस लागतात. समीरच्या मदतीने त्यांनी ते काम फक्त 4 दिवसात पूर्ण केले तर एकट्या समीरला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? आता पहा, इथं याच टाईपचं गणित हे आपण घेतलं होतं वेजेस डिस्ट्रीब्युशन मध्ये. आता इथं काय करायचं आपल्याला पहा, मोहन 15 दिवस, त्यानंतर रोहन 12 दिवस आणि मोहन प्लस रोहन प्लस समीर सगळेजण मिळून 4 दिवस, आणि आपल्याला विचारलंय एकट्या समीरला ते करायला किती दिवस लागतील. 15, 12, 4 यांचा मल्टिपल लसावी घेतला आपण, तो किती आला आपला 60. 15 चोक 60, 12 पंचे 60, इथं 15 चोक 60. आता ही जी आहे तर ही आहे ती इफिशियन्सी आहे. आता पहा ही इफिशियन्सी, मग आता 4 काम हे मोहनचं एका दिवसाचं आहे, रोहनचं 5 आहे. आता आणि 3 जण करत असतील तर 15 काम होतं, पण ह्या 15 पैकी 5 आणि 4 9 काम तर मोहन आणि रोहन करतात, म्हणजे 15 वजा 9 उरलेलं 6 काम हे कोणाचं आहे? एकट्या समीरचं आहे, एका दिवसाचं काम आहे. मग एकट्या समीरला जर काम करायचं आहे म्हणजे समीरला हे 60 काम करण्यासाठी समीरला लागणारा एकूण वेळ किती असेल तर 60 भागिले 6 बरोबर 10 दिवस असेल. आता आपण लॉचे 3 प्रश्न बघूयात. आता पहिला प्रश्न जर तुम्ही बघितला तर पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं तुम्हाला बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 29(1) नुसार राज्य शासनाला कोणती विशिष्ट अधिकार दिला गेला आहे तर अडचणी दूर करण्याचा अधिकार दिला गेलेला आहे. कोणता? अडचणी दूर करण्याचा अधिकार. सिंपल आहे. आता पुढे जर बघितलं, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 5च्या अनुषंगाने खालील विधानांचं अवलोकन करा. इथे थेट तुम्हाला प्रश्न नियमावरती विचारलेला आहे. बघा 5 मध्ये काय आहे? जनमाहिती अधिकाऱ्याची नियुक्ती करणं. कधी? हा कायदा लागू झाल्यापासून 100 दिवसांच्या आत. आता बघा, नियुक्त अधिकारी यांनी अर्ज प्राप्त झाल्याची पावती देणं आवश्यक आहे. बरोबर आहे. अर्जदाराला अद्वितीय क्रमांकाची म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि अर्ज अपूर्ण होता किंवा नाही याची पर्वा न करता त्याला निर्धारित वेळेमध्ये कालमर्यादेत मोजली जाते. तर लक्षात ठेवा, जी कालमर्यादा आहे माहिती देण्याची ती पूर्ण अर्ज कंप्लीट असला पाहिजे, अपूर्ण चालत नाही. म्हणजे हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे, हे चुकीचं आहे. आता तुम्ही जर बघितलं कोणते बरोबर आहेत, ए आणि बी. पण एक लक्षात घ्या बरं का, तुम्ही ठळक प्रश्न जर बघितला तर कधी कधी असं वाटतं की मिस्टेक झाली का, कशाबद्दल? माहितीचा अधिकार अधिनियम वरती नाव आलेलं आहे आणि खाली लोकसेवा हक्क जे आहे त्याच्यामधल्या तरतुदी. पण सध्या तरी तुम्हाला याचं उत्तर ए आणि बी लिहिणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला आता बघा
शेवटचा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 प्रमाणे मुख्य आयुक्त आणि आयुक्त यांचा पदावधी किती राहील? 5 वर्षापर्यंत अथवा वयाची 65 वर्ष होईपर्यंत आणि पुनर्नियुक्तीसाठी पात्र असणार नाहीत. म्हणजे उत्तर असलं पाहिजे BCD हे उत्तर आहे याचं. ठीक आहे, म्हणजे तसा विचार केला तर प्रश्न काय होते? सोपे होते. चला थँक्यू. चला आज गट ब मुख्य परीक्षा 2025चा पेपर झाला, त्याच्यामधले पॉलिटिचे प्रश्न आपण बघूयात. इथे थोडासा एक्झामचा पॅटर्न प्रश्नांचा चेंज झालेला तुम्हाला बघायला मिळतो आणि थोडेसे आउटबीट प्रश्न विचारलेले बघायला मिळतात. म्हणून आपल्याला अभ्यास फक्त आता महत्त्वाच्या टॉपिकचा करून चालणार नाही, तुम्हाला अभ्यास थोडासा वाढवावा लागणार आहे. बघा पहिलाच प्रश्न जर तुम्ही बघितला तर काय विचारलाय? पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला असं म्हटलेलं आहे, खालीलपैकी योग्य कथने ओळखा. बघा, राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. बरोबर आहे. पहिलं वाक्य दिल्लीबद्दल विचारलेलं आहे. पॉंडेचेरीच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती उपराज्यपालाद्वारे केली जाते आणि त्यांची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. हे चुकीचं आहे. तुम्ही लक्षात ठेवा, केंद्र शासित प्रदेशांच्या बाबतीत जे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आहे यांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती किंवा त्यांच्या वतीने नियुक्त व्यक्ती. आणि मंत्री किंवा मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री हे कुणाला जबाबदार असतात? येतं का लक्षात? जर तुम्ही विचारलं मंत्री कोणाला जबाबदार असतात तर त्याचं उत्तर विधानसभा येईल. पण कोणाच्या मर्जीने पद धारण करतात तर राष्ट्रपती. म्हणून ब चुकीचं आहे. आणि तुम्ही जर ब काढून टाकलं पर्यायांमधून तर तुम्हाला थेट उत्तर येतं ए आणि सी. आता बघा, पॉंडेचेरीमध्ये मंत्रिमंडळाची कायदेमंडळाप्रती कोणतीही जबाबदारी नाही, ती संकेताद्वारे विकसित झालेली आहे. येते का लक्षात? आता खरं तर इतक्या डीप मध्ये जाऊन कुणीच अभ्यास केलेला नाहीये. तुम्ही प्रत्येक सगळे पुस्तकं वगैरे बघा, परंतु आपल्याला इथून उत्तरापर्यंत पोहोचता आलं, त्याच्यामुळे याचं उत्तर काय असलं पाहिजे? ए आणि सी. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान कलम 164च्या अंतर्गत येत नाही? 164च्या अंतर्गत येत नाही. कदाचित खालची सगळी वाक्य बरोबर असतील, पण 164 मध्ये आहे की नाही हे महत्वाचं आहे. मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतील, 164(1) मध्ये येते. ठीक आहे. इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे, बघा मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतील, राज्यपाल करतील, बरोबर आहे. इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याद्वारे केली जाईल, 164(1) मध्येच ही तरतूद आहे. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतील, हे 155 मधली तरतूद आहे आणि हेच आपलं काय आहे? उत्तर आहे. आणि मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असेल, 164(2) मध्ये तरतूद आहे. क्लिअर सगळ्यांना? थेट उत्तर आलेलं आहे आपलं. नेक्स्ट, चला काय आहे? खालीलपैकी योग्य व अयोग्य कथने ओळखा. म्हणजे काही योग्य अयोग्य असं दिलंय पर्यायामध्ये. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक संघ राज्याच्या म्हणजे केंद्राच्या लेखाविषयीचे अहवाल संसदेसमोर सादर करेल नाही. जर तुम्ही बघितलं आर्टिकल 151 राष्ट्रपतीला सादर करतील. आणि भारताचा क्याग एखाद्या राज्याच्या लेखापरीक्षण विषयी राज्याच्या विधिमंडळाला 151(2) मध्ये राज्यपालला सादर करतील आणि त्यांची जबाबदारी राहील संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या पुढे मांडण्याची. त्याच्यामुळे काय आहेत? दोन्ही विधानं अयोग्य आहेत. दोन्ही अयोग्य आहेत. दोन्ही अयोग्य. ठीक आहे. चला बर, आता जर तुम्ही बघितलं खालीलपैकी कोणती संविधान दुरुस्ती मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? 42वी घटनादुरुस्ती 1976 त्याने कर्तव्यांचा समावेश केला. 44वी नाही. ठीक आहे. 84वी नाही. 86वी दुरुस्ती आहे. म्हणजे ए आणि डी उत्तर असलं पाहिजे आपलं. कुठे उत्तर? ए आणि डी हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे. चला नेक्स्ट, इथे जास्त विश्लेषण वगैरे काही बघत बसायचं नाही, थेट आपण उत्तर बघूयात, कारण तुम्हाला आता घाई झाली आहे उत्तर काय आहेत बघायची. चला आता जो आपण 40 नंबरचा प्रश्न बघणार आहे त्याच्यामध्ये बघा, अनुच्छेद 20 अपराधांच्या दोष सिद्धीबाबतचं संरक्षण योग्य कथने ओळखायची आहेत. एकाच अपराधाबाबत एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही
किंवा त्याला शिक्षा दिली जाणार नाही हे विधान बरोबर आहे. म्हणजे नो डबल जेपर्डी कुठे आहे? 20(2) मध्ये आहे. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही हे विधान सुद्धा बरोबर आहे. कुठे आहे? 20(3) मध्ये आहे. आणि बघा, जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आलेला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा भंग केल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही, इथपर्यंत विधान बरोबर आहे. तसंच अपराध करण्याच्या वेळी असलेल्या कोणत्याही कायद्याखाली जी शिक्षा करण्यात आली असेल त्यापेक्षा कमी शिक्षेस पात्र ठरवली जाणार नाही. तर लक्षात ठेवा, इथे कमी नाही, काय असलं पाहिजे? जास्त. म्हणून हे विधान चुकीचं आहे आणि याचं उत्तर ए आणि बी बरोबर दिलं पाहिजे. येतं लक्षात सगळ्यांना? ए आणि बी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूयात. बर, मोठ्या संख्येने आदिवासी लोकसंख्या असलेल्या कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये राज्यातील विधिमंडळाला आदिवासी व्यवहारासाठी एक आदिवासी कल्याण मंत्री अनिवार्य करण्यात आलेले आहे? आता तुम्ही जर बघितलं आर्टिकल 164(1) बघा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिसा या 4 राज्यांमध्ये आदिवासी कल्याण मंत्री नियुक्त करणे बंधनकारक आहे. आता बघा, महाराष्ट्र गेला, तामिळनाडू गेला, ओडिसा आहे, मध्य प्रदेश आहे, पंजाब नाहीये याच्यात. बिहार होतं पण 94वी घटना दुरुस्ती 2006 ने ते रद्द केलेलं आहे. परंतु आता जर तुम्ही बघितलं तसा कोणताच पर्याय नाही. म्हणून पहिल्या कीने उत्तर येणार कुठलं? सी, डी आणि ई. आणि दुसऱ्या कीने हा प्रश्न कॅन्सल होईल. दुसऱ्या कीने हा प्रश्न काय होईल? कॅन्सल होईल. क्लॅरिटी सगळ्यांना? चला, 164(1) मध्ये ती प्रोव्हिजन दिलेली आहे. बिहारचं नाव होतं पूर्वी, मात्र 94व्या घटनादुरुस्तीने काढून टाकलेलं आहे. ठीक आहे. घटनेच्या, चला प्रश्न मी पुन्हा एकदा बघतो तुमच्या समोर, तो अनिवार्य करण्यात आलेला आहे. बरोबर आहे. चला, रेडी सगळे? बघा, घटनेच्या कलम 19 अंतर्गत कशाची हमी दिलेली नाही. तर बघा, इथे शांततेत आणि शस्त्रांसह नाही, शस्त्रांविना, विना शस्त्र एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे, शस्त्रांसह नाही. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? 2 नंबरचा पर्याय. ठीक आहे, चला नेक्स्ट. तुम्हाला जोड्या लावायचेत. जोड्या. आता तुम्ही बघा, संघराज्य संविधान समिती म्हणजे केंद्रीय संविधान समिती किंवा संघराज्य संविधान समिती काय असणार आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजे 1 ला 3. 1 ला काय येणार आहे? 3. म्हणजे हे 2 पर्याय तर गेले नाही, खालचा आहे अजून. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर बघा, वित्त व स्टाफ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. वित्त व स्टाफ डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मूलभूत हक्क समिती सरदार वल्लभभाई पटेल. येतं लक्षात? आणि सुकाणू समिती, सुकाणू समिती के.एम. मुन्शी. आपल्याला माहिती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न काय होईल? हॅश होणार आहे. मात्र पहिल्या कीने तर हॅश होत नाही. मग पहिल्या कीने जर बघितलं, संघ राज्य संविधान समिती म्हणजे 1 ला 3 हा किंवा हा पर्याय असेल. ठीक आहे. मूलभूत हक्क समिती 1 म्हणजे सी ला 1 हा पर्याय आहे. राईट, म्हणजे हा पण पर्याय गेला. पहिल्या कीने हे उत्तर येणार, दुसऱ्या कीने प्रश्न हॅश होणार. अलग लक्षात? म्हणजे आपलं कन्फ्युजन पण होतं. सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण? स्टेरिंग कमिटी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 2 प्रश्न तर इथेच गेले. चला, ठीक आहे. बघा, योग्य कथने ओळखा. विधानसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पद धारण करणारा सदस्य विधानसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावावरून दूर केला जाईल. बघा, विधानसभेचा विचारलं, बरोबर आहे. त्यावेळचे म्हणजे प्रभावी बहुमताने, तत्कालीन सदस्य संख्येच्या बहुमताने हे विधान बरोबर आहे. आणि 169(c) त्याच्यामध्ये काय म्हटलंय? 14 दिवसांची नोटीस दिल्याशिवाय ठराव पास केला जाणार नाही. बरोबर आहे. योग्य कथने कोणती आहे? चला, 3 नंबरचा पर्याय. 3 नंबरचा पर्याय ए आणि बी. चला नेक्स्ट. चला नेक्स्ट. संविधानाच्या प्रारंभी नागरिकत्व खालीलपैकी योग्य. कलम 5 बद्दल विचारलाय. संविधानाच्या प्रारंभी भारतात वास्तव्य करणारी व्यक्ती आणि एक तर तिचा जन्म भारतात झालेला असावा किंवा तिच्या माता पितांपैकी कोणा एकाचा जन्म भारतात झालेला असावा आणि अशी व्यक्ती घटनेच्या प्रारंभाच्या आधीपासून किमान 5 वर्ष वास्तव्य करत असावी. 1000 वेळा तुम्हाला असं जीव तोडून शिकवलंय. येतं लक्षात? सी चुकीचं आहे, ए आणि बी. ठीक आहे, चला नेक्स्ट.
बघा तुम्हाला काय विचारलंय रे, वसंतराव नाईक समिती, मी तुम्हाला शब्द माहित आहे ना, वर बाप वसंतराव नाईक 1960, बोंगीरवार 70, बाबूराव काळे 80 आणि पी बी पाटील 84. ठीक आहे, बघा बरं, वसंतराव नाईक कधीचे आहे 60, म्हणजे 1 ला 2. ठीक आहे, चला त्याच्यात पी बी पाटील 84, डी ला 3. चला आलं उत्तर. ठीक आहे, त्याच्यात बोंगीरवार समिती कधीची आहे, बोंगीरवार 70 आणि अशोक मेहता समिती कधीची आहे 77, म्हणजे बी ला 1. आलं उत्तर. 4 नंबरचा पर्याय, सोपा प्रश्न होता. चला नेक्स्ट बघा, याच्यामध्ये 73वा घटनादुरुस्ती कायदा 1992 मध्ये कोणत्या तरतुदी अनिवार्य आहेत? गावामध्ये समूहामध्ये ग्रामसभेचं आयोजन करणे बंधनकारक आहे. ठीक आहे, 243 मध्ये ग्रामसभेची व्याख्या सांगितली आहे, स्थापन करायची घटनात्मक. गाव तालुका आणि जिल्हा पातळीवर पंचायत राज संस्था स्थापन करणे बरोबर आहे 243 बी मध्ये. ठीक आहे, ग्राम स्तरावर ग्रामसभेच्या अधिकार व कार्य बहाल करणे 243 ए हे राज्यावरती सोडलेलं आहे, हे राज्यावरती सोडलेलं आहे. ठीक आहे, आणि पंचायत राज संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी किमान वय 21 वर्ष असावं 243 एफ याच्यामध्ये तरतूद आहे. ठीक आहे, म्हणजे ए बघा, ए बी आणि डी, ए बी डी आयोगाने हा पर्याय दिला पाहिजेत. अलग लक्षात तुमच्या. तुम्हाला काय विचारले, कोणत्या तरतुदी अनिवार्य आहेत? त्यांचे अधिकार व कार्य बहाल करणे हे राज्यावरती सोपवलेलं आहे, राज्यावरती सोपवलेलं आहे, म्हणून ए बी डी हे उत्तर असलं पाहिजे. चला काय विचारले तुम्हाला, की कोणत्या राज्याच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागा नाहीत? सगळा घोळ कुठे झाला माहितीये का? तुम्हाला माहिती आहे, लोकसभेत उत्तर प्रदेशमध्ये नाहीत, परंतु विधानसभेत आहेत. आलं लक्षात? पंजाबमध्ये आहेत का नाही, गोव्यात आहेत का नाही? उत्तर काय असणार आहे, बी आणि डी. 1 नंबरचा पर्याय. ठीक आहे, चला तुम्हाला काय विचारलंय, मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाल 2-3 दिवसापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, बघा मनोहर जोशी सगळ्यांना माहित पाहिजेत. चला म्हणजे सी ला 4 हा एक पर्याय आहे आणि हा एक आहे. ठीक आहे, आता तुम्ही जर बघितलं काय, शंकरराव चव्हाण, शंकरराव चव्हाण. ठीक आहे, शंकरराव चव्हाण. चला एक, वसंतदादा पाटील जर तुम्ही बघितले, वसंतदादा पाटील. ठीक आहे, वसंतदादा पाटील त्यांचा कार्यकाल कोणता आहे? चला, आणि सुधाकरराव नाईक 91 ते 93, म्हणजे 2 नंबरचा पर्याय काय असलं पाहिजे, आपलं उत्तर असलं पाहिजे. आणि शेवटचा प्रश्न बघा, भारतीय संविधानातील कोणते कलम राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क निलंबित करण्याविषयी तरतुदी? हे राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट, 307 आर्थिक आणीबाणी, हे 3 नंबरचं उत्तर. 19 सोडून 358 मध्ये काय आहे, 19, आणि बाकीचं 20 आणि 21 सोडून बाकीचे इथे आहेत, हे उत्तर आहे. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं, पेपर तसा सोपा होता, परंतु काही प्रश्न ट्रिकी होते आणि 2 प्रश्न तर हॅश होतील, तुम्ही बघितलेलं आहे. ठीक आहे, बघा मी तुम्हाला याच्यापूर्वी पण सांगितलं होतं, पाठ्यमागच्या 3, 4, 5 पेपरमध्ये पंचायत राज प्रश्न आला नाही, पण यावेळेस येऊ शकतो, आणि तसं झालं, एक प्रश्न आला. ठीक आहे, चला थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक तौर. नुकताच कंबाईन ग्रुप बी 2025 मेन्सचा पेपर पार पडलेला आहे आणि आपल्याला त्या पेपरमधल्या इतिहासाच्या प्रश्नांचं 10 प्रश्नांचं विश्लेषण बघायचं आहे. मी इथे जो सेट घेतलेला आहे तो बी सेट घेतलेला आहे, म्हणून माझे इतिहासाचे प्रश्न कुठून चालू होणार होते, 51 नंबरपासून चालू होतात. ठीक आहे, पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, मुंबईतील कामगार व शेतकरी पक्षाचे मराठी वृत्तपत्र कोणते आहे, हे आपल्याला विचारलेलं आहे. याचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 येणार आहे. तुम्हाला चांगलं माहित असेल, 1927 ला हे क्रांती नावाचं जे वृत्तपत्र आहे ते चालू झालं होतं आणि त्याचं संपादन कोणी केलं होतं, श्रीपाद अमृत डांगे यांनी या वृत्तपत्राचं संपादन केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. स्वराज्य, त्याच्यानंतर केसरी, हे कशाशी संबंधित आहेत, गांधी, टिळक अशा दुसऱ्या नेत्यांशी संबंधित असणारे हे वृत्तपत्र इथं आपल्याला बघायला भेटतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघायचा आहे 52 नंबरचा. 52 नंबरच्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या समाजाला नवसंजीवनी दिली, अशा प्रकारचा हा प्रश्न होता. इथं मार्क करण्यासारखी गोष्ट कुठली आहे, नवसंजीवनी हा शब्द मार्क करण्यासारखा आहे. मला वाटतं ह्याचं उत्तर आयोग फक्त डी म्हणजे पर्याय क्रमांक 4 अशा स्वरूपाचा आयोग ह्याचं उत्तर देईल.
कारण की आपण बघतो की सत्यशोधक समाज शाहू महाराजांनी 1911ला काय केलं होतं, की सत्यशोधक समाजाची पुनर्स्थापना कोल्हापूरमध्ये केलेली होती. त्याच्यानंतर कालेमध्ये त्यांनी सत्यशोधक परिषद घेतलेली होती. त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये त्यांनी सत्यशोधक परिषद घेतलेली होती. म्हणजे खऱ्या अर्थाने नवसंजीवनी कुठल्या समाजाला दिली असेल शाहू महाराजांनी, तर तो सत्यशोधक समाज आहे. सत्यशोधक समाज आपल्याला माहिती आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेला होता. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येऊ शकतं. त्याच्यानंतर 53 नंबरचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी कार्यरत म्हणून खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा प्रथमतः उल्लेख केला जातो? काय शब्द आहे? प्रथमतः म्हणजे फर्स्टली, वन ऑफ द फर्स्ट व्यक्ती कोण होते हे आपल्याला सांगायचं आहे. बघा ह्याच्यातलं आपण जर बघितलं तर ह्याच्यातले सर्वात म्हणजे जुने व्यक्ती कोण आहेत किंवा जाणकार व्यक्ती कोण आहेत, तर महात्मा ज्योतिराव फुले यांचं काम शेतकऱ्यांसाठी खूप आधीच चालू झालेलं होतं. म्हणजे शेतकऱ्यांचा असूड असेल, त्याच्यानंतर कैफियत असेल, अशा प्रकारचे ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांसोबत काम केलेलं आपल्याला दिसतं. बाकी तीनही पर्याय आहेत त्यांच्यापेक्षा रिसेंट असे आहेत, म्हणून आपल्याला प्रथमतः विचारलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. ठीक आहे. 54 नंबरचा प्रश्न, कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा. आयोगाने वारंवार या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, म्हणून हा एक फुलटॉस आहे आपल्यासाठी. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर डायरेक्टली आपण लिहायला पाहिजे होतं. नारायण मेघाजी लोखंडे, म्हणजे ज्यांच्यामुळे आपल्याला रविवारची सुट्टी भेटली. त्याच्यानंतर फर्स्ट फॅक्टरी कमिशन आलं, फर्स्ट फॅक्टरी ऍक्ट आला यांच्यामुळे 1890 साली, रविवारची सुट्टी यांचंच योगदान होतं. ठीक आहे. म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना आपण काय संबोधत असतो, तर कामगार चळवळीचे जनक म्हणून संबोधित असतो. ठीक आहे. ह्याच्यातलं अजून एक नाव महत्वाचं आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 मधलं मंगलदास नथुबाई. मंगलदास नथुबाई हे कोण होते माहितीये का? फर्स्ट फॅक्टरी कमिशन जेव्हा आलं होतं त्याचे सदस्य म्हणून त्या सदस्य टीम मध्ये कोण होतं, तर मंगलदास नथुबाई हे नाव लक्षात ठेवा. दिनशा पेटीट हे सुद्धा त्यांच्यासोबत होते. ठीक आहे. दत्ता सामंत हे अलीकडचे व्यक्ती आहेत ज्यांनी कामगार चळवळीत काम केलेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या थोडा आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर पण दत्ता सामंत यांचं आपल्याला काम बघायला भेटतं. मुंबईतले जे गिरणी कामगार आहेत त्यांच्या संदर्भात यांचं विशेष योगदान आपल्याला बघायला भेटतं. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात 55 नंबरचा, वासुदेव बळवंत फडके यांचा धनिकांच्या घरी दरोडे घालण्यामागचा मुख्य उद्देश काय होता हे आपल्याला सांगायचं आहे. बघा अशा प्रकारचा प्रश्न आल्यावर आपण घाबरून जायला नाही पाहिजे. आपण काय करायला पाहिजे, तर चारही पर्याय व्यवस्थित वाचून घ्यायचे आधी आणि त्याच्यानुसार आपलं उत्तर ठरवायचं आहे. इथं काय दिलेले आहेत पर्याय बघा, इथं थोडीशी खाडाखोड झालेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी खाडाखोड केलेली आहे, पण आपल्याला वाचता येते. इंग्रज सरकार विरुद्ध सशस्त्र बंडासाठी आवश्यक निधी मिळवणे. ठीक आहे. पुढचं 1-2 पर्याय आपण वाचून घ्यायचे. स्वतःसाठी संपत्ती गोळा, हा तर असूच शकत नाही. स्वतःसाठी संपत्ती. ठीक आहे. समाजात भीती निर्माण करून लोकप्रियता मिळवणे, नो. म्हणजे ते क्रांतिकारक होते, त्यांना आद्य क्रांतिकारक असं म्हणतो आपण वासुदेव बळवंत फडक्यांना. मग अशा प्रकारचं काम ते करतील का, तर नाही. हे आपल्याला दिशाभूल करण्यासाठी दिले आहे. राजकीय सत्तेवर त्वरित नियंत्रण मिळवणे, अशा प्रकारचा पण उद्देश त्यांचा नसू शकतो मित्रांनो. त्वरित हा एक्स्ट्रीम शब्द इथं वापरलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यात बॅलन्स्ड अप्रोच वापरलेला आहे. भाषा कुठे तीव्र केलेली नाहीये, कठोर केलेली नाहीये, एक्स्ट्रीम केलेली नाहीये. इंग्रज सरकार विरुद्ध सशस्त्र बंडासाठी आवश्यक निधी मिळवणे, ह्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं असू शकतं, धनिकांचा म्हणजे त्यांना लुटलेलं असू शकतं किंवा दरोडे घातलेले असू शकतात. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर वाटतंय. 56 नंबरचा प्रश्न बघूयात. कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात खालीलपैकी कोणत्या नेत्यांना डोंगरीच्या तुरुंगात 4 महिन्यांची शिक्षा भोगावी लागली होती? तर याचं उत्तर काय आहे? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि दुसरे म्हणजे कोण, तर गोपाळ गणेश आगरकर. या दोघांना ही शिक्षा भोगावी लागलेली होती. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर यायला पाहिजे. ए आणि बी फक्त. बघा आगरकरांनी त्याच्यावर ग्रंथ पण लिहिला होता, डोंगरीच्या तुरुंगातले दिवस म्हणून त्यांचं एक पुस्तक आहे. म्हणून आगरकर आणि टिळक या दोघांना तेव्हा अटक झालेली होती. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. भाऊ महाजन यांनी कोणत्या वृत्तपत्रातून सामाजिक विषयावर लेखन केलेले आहे? म्हणजे बेसिकली यांना काय विचारायचं आहे, की भाऊ महाजन कुंटे यांच्याशी निगडीत असणारं वृत्तपत्र विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. तर मग सर्वांना माहित असतं धूमकेतू, ज्ञानदर्शन हे 2 आहेत.
ठीक आहे. इतर 2चा संदर्भ आपल्याला सापडत नाही. म्हणजे वर्तमान दीपिका, विष्णू शास्त्री ब्रह्मचारी आणि सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या दोघांचे हे वृत्तपत्र होते. पण या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लेखन केल्याचं आपल्याला कुठलाही संदर्भ सापडत नाही. ठीक आहे. त्यांच्या संदर्भात अजून एक वृत्तपत्र जर समजा आयोगाने दिलं असतं, दर्पण नावाच्या वृत्तपत्रात पण त्यांनी लेखन केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे प्रभाकर. अशा 4 वृत्तपत्रांशी संबंध असणारे कोण होते? भाऊ महाजन कुंटे. यांचं आडनाव काय होतं? कुंटे, पण त्यांचं प्रचलित नाव भाऊ महाजन असं आहे. कुंटे पण लक्षात असू द्या. म्हणून पर्याय क्रमांक ए आणि सी, पर्याय क्रमांक 1 यांच्या बाबतीत बरोबर यायला पाहिजे. ठीक आहे. 4 वृत्तपत्र लक्षात ठेवायची आहेत. धूमकेतू, ज्ञानदर्शन, दर्पण आणि प्रभाकर हे 2 वृत्तपत्र त्यांनी स्वतः चालू केले होते. म्हणजे हे साप्ताहिक होतं. धूमकेतू साप्ताहिक होतं आणि ज्ञानदर्शन काय होतं? त्रैमासिक होतं. एवढी गोष्ट लक्षात असू द्या. दर्पण जांभेकरांनी चालू केलं होतं. बाळकृष्ण जांभेकर पहिलं वृत्तपत्र म्हणतात. त्याच्यातल्या मराठी विभागामध्ये कोणी यांनी भाऊ महाजनांनी लेखन केलेलं होतं. आणि प्रभाकर मधून त्यांनी काय लिहिलेलं होतं? तर शतपत्रे नावाचे लेख त्यांनी लिहिलेले होते. म्हणून हे 4 वृत्तपत्र त्यांच्या संदर्भात लक्षात असू द्या. 57चं उत्तर 1 आहे. आर्थिक राष्ट्रवाद निर्माण करण्यास खालीलपैकी कोणाचे योगदान आहे? अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर मोस्ट प्रोबॅबली मित्रांनो वरीलपैकी सर्व दिलं आहे. म्हणजे ए, बी, सी, डी 4ही बरोबर अशा प्रकारचं उत्तर आयोग देऊ शकतं. कारण की आपल्याला डी तर परफेक्ट माहिती आहे. महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल आपल्याला परफेक्ट माहिती आहे की हे होतेच. पण डी सगळ्या पर्यायामध्ये आपल्याला दिसतो आहे. त्याच्यानंतर भाऊ महाजनांनी पण अर्थशास्त्राशी संबंधित लिखाण केलेलं आपल्याला दिसतं. म्हणून सी पर्याय पण आपल्याला यायला पाहिजे. म्हणजे 2 नंबरचा पर्याय कट होईल. आणि रामकृष्ण विश्वनाथ आणि भास्कर पांडुरंग तरखडकर यांचं पण लिखाण अर्थशास्त्राशी निगडीत आपल्याला बघायला भेटतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर यायला पाहिजे. पुढचं बघायचंय 59 नंबरचा प्रश्न, जोड्या लावा. प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज यांचं आपल्याला काय करायचं आहे? त्यांच्या कार्याशी जोड्या लावायच्या आहेत. मग प्रार्थना समाजाने काय कार्य केलेलं आहे? तर आर्य महिला समाज त्यांनी स्थापन केलेला होता. पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर आहे. त्याच्यानंतर सत्यशोधक समाज. आता सत्यशोधक समाजाचा शाहू महाराजांचा प्रश्न एक्सप्लेन करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी कुठे कुठे शाखा काढलेल्या होत्या. कोल्हापूरला त्यांनी शाखा काढलेली होती, साताऱ्याला त्यांनी शाखा काढलेली होती, कालेमध्ये त्यांनी शाखा काढलेली होती. म्हणजे इथं काय येईल की सत्यशोधक समाज हे कोल्हापूर व सातारा प्रभावाची केंद्र आपल्याला म्हणता येतील. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बीचं. त्याच्यानंतर आर्य समाज. आता आर्य समाजाबद्दल कोल्हापूर येथे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय काढलेलं होतं. आर्य समाजाने संपूर्ण भारतभर आपल्याला कॉलेजेस काढलेले दिसतात. पण महाराष्ट्रातलं नगर असेल, त्याच्यानंतर तुमचं मुंबई असेल, कोल्हापूर असेल, या सगळ्या ठिकाणांवर त्यांनी काय केलेलं होतं? कॉलेज काढलेलं होतं. म्हणून 2 नंबरचा पर्याय हा कशाला? आर्य समाजाला देता येईल. पुणे सार्वजनिक संघा खंडबंदीची चळवळ त्यांनी केलेली होती. लोकमान्य टिळकांच्या ह्याच्याखाली अध्यक्षतेखाली किंवा प्रभावाखाली त्यांनी केलेली होती. म्हणून 4-3-2-1 अशा प्रकारचं उत्तर माझं ह्याचं येणार आहे. पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात? 60 नंबरचा प्रश्न बघूयात. अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाशी संबंधित खालीलपैकी कोणते विवरण योग्य आहे? अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता विवरण, महात्मा फुले यांनी अस्पृश्यांची कैफियत ही पुस्तिका लिहिली. हे बरोबर आहे का? तर बरोबर आहे मित्रांनो. हा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर यामध्ये अस्पृश्यांवरील अत्याचाराची कथा आहे. बरोबर आहे. म्हणजे जनरल स्टेटमेंट इथं वाटतं आपल्याला, ते बरोबर पकडून चालायचं होतं. महात्मा फुले यांनी राणी व्हिक्टोरिया यांच्याकडे अस्पृश्यांची कैफियत मांडली. ठीक आहे. ह्याच्याबद्दल आपल्याला साशंकता असू शकते. आपण याला बाजूला ठेवू थोडंसं. या कैफियतीत अस्पृश्यांवरील अन्यायास जबाबदार ब्रिटिश अधिकारीच आहेत असे राणी व्हिक्टोरियांना सांगितले. बघा, आता त्यांनी राणी व्हिक्टोरिया समोर मांडलेलं असलं तरी ही गोष्ट चुकीची आहे मित्रांनो. ब्रिटिश अधिकारीच आहेत असं त्यांना वाटत नव्हतं. तर भारतीय लोकांची जी मेंटॅलिटी आहे किंवा त्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांचा एकंदरच सार म्हणून अस्पृश्यांची ही परिस्थिती झालेली आहे असं त्यांचं मत होतं. म्हणजे डी पर्याय इथं चुकलेला आहे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येऊ शकतं मित्रांनो? तर ABC बरोबर. ABC बरोबर. पर्याय क्रमांक 3 असं या प्रश्नाचं बरोबर उत्तर मला तरी वाटतंय. हा एक प्रश्न थोडासा कन्फ्युजिंग आहे. बाकी इतर सगळे 9च्या 9 प्रश्न हे सोप्या कॅटेगरीतले होते. म्हणजे इतिहासामध्ये तुम्हाला 8-9 मार्क पडणं हे खूप इझी होतं मित्रांनो ह्या पेपरमध्ये. ठीक आहे. आपलं इतिहासाचं विश्लेषण झालेलं आहे. थँक्यू.
नमस्कार मित्रांनो, भूगोलाच्या 10 प्रश्नांचं आपल्याला विश्लेषण बघायचं आहे. भूगोलाचा पहिला प्रश्न 61 नंबरचा होता. तो आपल्याला वाहतूक आणि दळणवळण ह्या चॅप्टरवर आयोगाने विचारलेला होता. भारताच्या प्रस्तावित औद्योगिक आणि आर्थिक कॉरिडॉर बाबत आपल्याला सत्यविधान सांगायची होती. बघा, दिल्ली आणि कुठला दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर हा जपानच्या मदतीने पूर्ण केला जाईल असं इथं दिलेलं आहे. पहिले स्टेटमेंट ते बरोबर आहे. DMIC हा प्रोजेक्ट आहे जो छत्रपती संभाजीनगर मधला महत्वाचा प्रोजेक्ट आहे, तिथून जातो तो DMIC. ठीक आहे. त्याच्यानंतर चेन्नई बेंगलुरू औद्योगिक कॉरिडॉरचा फायदा कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांना होतो. बघा, किंवा होईल अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे. जनरलाइज स्टेटमेंट आहे. अशा स्टेटमेंटला जनरली चुकीचं पकडायचं नसतं. म्हणजे तो चेन्नई टू बेंगलोर आहे बघा, आणि हे 3 राज्य ते 2 शहरांशी संबंधित आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. बेंगलुरू मुंबई आर्थिक कॉरिडॉरचा विकास चीनच्या मदतीने होईल असं प्रकारचं इथं स्टेटमेंट दिलेलं आहे. हे चुकीचं आहे मित्रांनो. इथं चीन नाही तर ब्रिटन पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? ब्रिटन या देशाच्या मदतीने तुमचा जो आहे बेंगलोर मुंबई आर्थिक कॉरिडॉरचा विकास करणं चालू आहे. म्हणजे तिथं पर्याय क्रमांक ए आणि बी आपल्याला काय विचारलेलं आहे? तर सत्य विचारलेलं आहे. सत्य आपल्याला इथं विचारलेलं आहे. हे महत्वाचं असतं मित्रांनो. आपल्याला काय पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे मग आपला. ठीक आहे. सी पर्याय याच्यातला चुकीचा आहे. 62 नंबरचा प्रश्न बघूयात. 62 नंबरचा प्रश्न अगदी जनरलाइज होता मित्रांनो. म्हणजे हा प्रश्न फक्त तुमचा वेळ खाण्यासाठी आयोगाने डिझाईन केलेला होता. या प्रश्नामध्ये काय केलेलं होतं? तर बघा, इथं वनीकरण आणि वनीकरणामुळे हे स्टेटमेंट्स, हे शब्द काय केलेले होते? तर त्यांनी फिरवलेले होते. पहिलं स्टेटमेंट व्यवस्थित वाचा. वनीकरणामुळे जमिनीच्या वरच्या थराची झीज होते व भूजल रेषा खालावते. हे शक्य आहे का मित्रांनो? हे कधी होतं? जेव्हा आपण वनांचं तोड करतो किंवा वृक्षतोड करत असतो तेव्हा. म्हणजे खालचा शब्द वरची, वरचा शब्द खाली, अशा प्रकारचं हे केलेलं होतं. इथं काय दिलंय? जमिनीचा वरचा थर एकसंग होऊन भूजल रेषा उंचावते. हे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत? चुकीचे आहेत. सी स्टेटमेंट हे उगाचच लांबवलेलं होतं. म्हणजे तुमचा वेळ खाण्याचा इथं त्यांनी ट्राय केलेला होता. भारताच्या ओसाड आणि निमओसाड प्रदेशात अल्कधर्मीय जमिनीमध्ये सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम घटकांचे प्रमाण वाढल्याने या जमिनी सुपीक बनत आहेत. बघा, ओसाड आणि निमओसाड हे जे आहे तिथं अशा प्रकारचे, म्हणजे सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे वाढल्याने त्या जमिनी सुपीक होणार आहेत का? तर नाही. म्हणून हे पण स्टेटमेंट काय आहे? तर चुकीचं आहे. मला काय विचारलेलं आहे? तर चूक आहेत असं विचारलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 मोस्ट प्रोबेबली ह्याचं उत्तर येणार आहे. म्हणजे येणारच आहे. लॉजिकली जरी हा प्रश्न तुम्ही बघितलात तरी तो पर्याय क्रमांक 4च ह्याचं उत्तर येणं बरोबर आहे. ठीक आहे. 63 नंबरचा प्रश्न बघा. नॉर्थ सिम्लीपाल वाघांचे अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? एकदम सोपा प्रश्न होता मित्रांनो. मी पाठांतर करतानाच विद्यार्थ्यांना सांगत असतो की ह्या सिम्लीपालला कसं पाठ करायचं? ओमलीपाल पाठ करायचं. ओमिलीपाल असं पाठ केलं की तुमच्या काय लक्षात राहतं? ओ वरून ओडिसा लक्षात राहतं आणि या सगळ्या घटकावरून सिमलीपाल लक्षात राहणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. ओडिसा मधलं हे व्याघ्र प्रकल्प आपल्याला बघायला भेटतो. पुढचा प्रश्न बघूया. 64 नंबरचा प्रश्न. जैविक विविधता कायदा 2002 च्या विकेंद्रित रचनेबद्दल खालील विधानांचा विचार करा असं दिलेलं आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? तर बरोबर पर्याय आपल्याला सांगायचा आहे. ठीक आहे. मग ह्याच्यातलं पहिलं स्टेटमेंट वाचूयात आपण. विदेशी व्यक्ती आणि बहुउद्देशीय कंपन्यांना जैविक संसाधनाच्या व्यावसायिक वापरासाठी परवानगी देण्याचा वैधानिक अधिकार राज्य जैवविविधता मंडळांना आहे असं इथं दिलेलं आहे. कोण आहेत हे? विदेशी व्यक्ती आहेत आणि बहुउद्देशीय कंपन्या आहेत, म्हणजे MNC कंपन्या आहेत. बघा, हे पण लॉजिकली तुमचं इथं लॉजिक बसत होतं की जर विदेशी नागरिक असेल किंवा विदेशी कंपनी असेल, MNC असेल, तर त्यांना कोणाचा अधिकार असेल? तर राष्ट्रीय पातळीवरची एखादी संस्था पाहिजे जी त्यांना अधिकार देणार आहे. म्हणून ए स्टेटमेंट काय आहे? इथं चुकलेलं आहे. बी स्टेटमेंटमध्ये वाचूयात. स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना त्यांच्या हद्दीतून जैविक संसाधने गोळा करण्याचा कोणताही व्यक्तीवर संग्रह शुल्क आकारण्याचा अधिकार आहे. हे स्टेटमेंट काय आहे मित्रांनो? बरोबर आहे. जैवविविधता कायद्यामध्ये हे स्टेटमेंट दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण हे केंद्र शासनाच्या दिशानिर्देशांना बांधील नसते असं असेल का मित्रांनो कधी? तर नाही. लॉजिकली हे पण आपल्याला कळत होतं की हे चुकीचं आहे. म्हणजे अ आणि क चुकीचं आहे. मला बरोबर निवडायचं आहे. पर्याय क्रमांक 2 माझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे.
ठीक आहे, क्लिअर झाली गोष्ट. 65 नंबरचा प्रश्न बघूयात. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार खालीलपैकी कोणत्या वर्गीकरणाचे वने महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहेत, ह्याच्या असं आपल्याला उत्तर द्यायचं होतं याचं. बघा, ह्याच्यामध्ये हा प्रश्न का अवघड होता किंवा डिफिकल्टी लेवल का जास्त होती याची, कारण की इथं एक पर्याय काय दिलेला आहे, यापैकी नाही. आणि तेच उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे याचं उत्तर आहे. कारण की सर्वात जास्त वने महाराष्ट्रामध्ये कुठली आहेत, तर मध्यम घनदाट वने आपल्याला बघायला भेटतात. इथं काय पाहिजे होतं, मध्यम घनदाट वने असा पर्याय जर असला असता तर आपलं ते ऑप्शन आलं असतं, परंतु इथं त्या प्रकारचा पर्याय नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. जेव्हा आयोग यापैकी नाही हा पर्याय देतो तेव्हा त्याचं असं म्हणणं असतं की या पर्यायाला व्यवस्थित वाचा किंवा ह्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, कारण की इथं पण काय केलेलं आहे त्यांनी, तो पर्यायच दिलेला नाही जो बरोबर उत्तर असायला पाहिजे होतं. ठीक आहे, 66 नंबरचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक समावेशक पर्यावरणीय प्रदूषण निर्देशांक आहे. ठीक आहे, हा पण प्रश्न अवघड होता मित्रांनो. याचं उत्तर काय यायला पाहिजे, तर 3 गाझियाबाद असं या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर एकदम सोपा प्रश्न मित्रांनो, हा आयोगाने आपल्याला 100दा हा प्रश्न विचारलेला आहे वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये. तर काय, नदी व त्यावरील धरणे हे आपल्याला आयोगाने बऱ्याचदा विचारलेलं आहे. म्हणजे रिसेंटली आयोगाने ह्याच्यावर प्रश्न विचारला होता बघा. भोगावती नदी, राधानगरी धरण ह्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर कृष्णा नदी, धोम धरण आपल्याला विचारलेलं होतं. म्हणजे पर्याय 3 इथे जाईल. त्याच्यानंतर भोगावती 4, वारणा नदी आपल्याला माहिती आहे, चांदोली नावाचं जे धरण आहे ते वारणा नदीवर बांधलेलं आहे. ठीक आहे, पश्चिम महाराष्ट्रातला हा भाग आहे. आणि वेण्णा नदीवर कुठलं, मग कण्हेर नावाचं किंवा कान्हेर नावाचं धरण आहे. ठीक आहे, 3, 1, 4, 2 3, 1, 4, 2 पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं माझं बरोबर उत्तर यायला पाहिजे. 3, 1, 4, 2. ठीक आहे, सोपा प्रश्न होता. भूगोलाचे बरेचसे प्रश्न हे सोपेच होते. अगेन हे ते एक्झाम्पल आहे की एकदम सोपा प्रश्न, म्हणजे हा आपल्या फुलटस होता आपल्यासाठी हा प्रश्न. आपल्याला माहित नाही का, हे सर्वात पहिली स्टेप असते आपली ही भूगोलाची. ठीक आहे, पर्वत शिखरांचा उंचीनुसार फक्त इथं फिरवलेलं होतं की चढता क्रम लावायचा होता आपल्याला. चढता क्रम लावायचा होता, म्हणजे सर्वात मोठं शिखर हे सर्वात लास्टला येईल. म्हणजे ह्याच्यातलं सर्वात मोठं शिखर कुठलं आहे, मग कळसुबाई. ए पर्याय लास्टला असणारा माझा एकच पर्याय आहे त्याच्यात पण बघा. त्याच्यात पण एकच पर्याय आहे जो कळसुबाई लास्टला दिलेला आहे. मग याला आपण लक्षात कसं ठेवत असतो, कसा मी हसतो आत्रे मला बघा. मग कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर अशा प्रकारचा तो क्रम आहे. म्हणजे कळसुबाई, त्याच्यानंतर महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड आणि मग त्र्यंबकेश्वर. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 69 नंबरचा प्रश्न बघा. काय दिलेला आहे, प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द आपल्याला व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. कारण की इथं काय विचारलेलं आहे, 2001च्या जनगणनेनुसार. आणि आयोगाने 1 नंबरला ऑप्शन काय दिलेला आहे मित्रांनो, बिहार ऑप्शन दिलेला आहे. बिहार ऑप्शन 2011च्या जनगणनेनुसार बिहारची जी घनता आहे ती सर्वात जास्त आहे. ठीक आहे, बिहारची जी घनता आहे ती 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त आहे. परंतु या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, तर तुमचं पश्चिम बंगाल हे राज्य होतं ज्याची घनता सर्वात जास्त होती. कुठल्या जनगणनेनुसार, 2001. आणि 2001च आपल्याला इथं विचारलेलं आहे. म्हणजे ते उलटं झालेलं होतं की वेस्ट बेंगॉल आणि बिहार असा तो क्रम होता, पण आता बिहार आणि वेस्ट बेंगॉल असा क्रम झालेला आहे 2011च्या जनगणनेनुसार. ठीक आहे, म्हणजे 2001ची पण जनगणना आपल्याला करून ठेवणं महत्वाचं होतं मुख्य परीक्षेसाठी. जे इथून पुढे पेपर देणार आहेत त्यांनी पण लक्षात घ्या. लोकसंख्या नावाचा टॉपिक 2 घटक आपल्याला करायचे आहेत. 2001ची जनगणना आणि 2011ची जनगणना, त्यांचं कंपॅरिझन आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, याच्यावरून आपल्याला हे कळतं. 70 नंबरचा प्रश्न, भूगोलातला शेवटचा प्रश्न, हा थोडासा टफ प्रश्न होता बघा. जागतिक वन्यजीव कोष स्वित्झर्लंड बरोबर आहे हे. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम 1972 स्टॉकहोम हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट हे चुकलेलं आहे मित्रांनो. भोपाळ नाही, काय पाहिजे होतं, नवी दिल्ली. नवी दिल्ली पाहिजे होतं. आणि वसुंधरा शिखर परिषद 1992 ही कुठं झाली होती, रिओ दी जेनेरिओ असं पाहिजे होतं. ऑस्लो नावाचं शहर नाहीये. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक माझं सी आणि डी चुकीचं आहे. आपल्याला चुकीच्या जोड्या ओळखायच्या होत्या. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 3.
बघा भूगोलाच्या 10 प्रश्नांचं विश्लेषण झालेलं आहे. दोन एक प्रश्न सोडले तर तुम्हाला एक 7 ते 8 मार्क पडायला काहीच हरकत नव्हती या पेपरमध्ये. अतिशय सोपा म्हणजे ईझी टू मॉडरेट लेव्हलला मी ह्या पेपरला ठेवेल. 1-2 प्रश्न फक्त तुम्ही जर डोकं लावून सोडवले असते तर तेही बरोबर आले असते. थँक यू. तर प्रश्न पहा काय विचारले, खालीलपैकी कोणता तरंग हा अवतरंग नाही आणि अनुतरंगही नाही. आता लक्षात घ्या, सो आपल्याला दोन वेव्हलेंथ माहित आहे. तर आपण दोन वेव्हलेंथचा विचार केला तर पहिली आहे लॉन्जिट्युडिनल वेव्हलेंथ, दुसरी पाहायला मिळते आपल्याकडे ट्रान्सव्हर्स वेव्स. जर आपण लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सव्हर्स यांचा विचार केला तर लॉन्जिट्युडिनल वेव्स हे आपण साऊंड साठी पाहतो, साऊंड म्हणजे ध्वनीसाठी पाहतो. आणि जर आपण प्रकाशाचा विचार केला म्हणजे लाईटचा विचार केला तर लाईटसाठी आपण काय पाहतो तर ट्रान्सव्हर्स वेव्स. मग लक्षात घ्या, आता इथे आपण जर प्रश्न पाहिला तर प्रश्नामध्ये असं विचारलंय की विधानांपैकी कोणीही अवतरंग पण नाही आणि अनुतरंग पण नाही, यांनाच आपण काय म्हणतो ट्रान्सव्हर्स आणि लॉन्जिट्युडिनल. जर आपण पर्याय पाहिले तर ध्वनी तरंग, ध्वनी तरंग कोणता असणार लॉन्जिट्युडिनल, इथे मेन्शन करतो लॉन्जिट्युडिनल. पुढे या प्रकाश तरंग, प्रकाश तरंग म्हणजे लाईट, लक्षात घ्या कसा असणार ट्रान्सव्हर्स वेव्स, हा ट्रान्सव्हर्स. पुढे काय म्हटले आपल्याकडे स्वनातीत तरंग म्हणजेच काय अल्ट्रा साऊंड वेव्स, इथे पण साऊंड विचारलंय, साऊंड असल्यामुळे हा पण काय झाला लॉन्जिट्युडिनल. सो हे तिघे पण कोणत्या ना कोणत्या प्रकारचे वेव्स आहेत आणि प्रश्नामध्ये विचारले वेव्स नाही. मग आपलं उत्तर काय असेल तर पाण्याच्या पृष्ठभागावरील तरंग. जर आपण पाण्याच्या पृष्ठभागावरील तरंग पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला या प्रकारचे तरंग किंवा वेव्स पाहायला मिळत नाही. या पुढच्या प्रश्नाकडे काय विचारले पहा. तर आपण पुढचा प्रश्न पाहिला, प्रश्न क्रमांक 72. सिंपल विचारले, खालील विधानांचा विचार करा. आता आपल्याला इथे दोन विधानं दिलेत, दोनही विधाने चेक करायचे. पहिलं विधान काय म्हटले पहा, धातूंची प्रतिरोधकता ही वाढत्या तापमानानुसार वाढते. आता हे सगळं आपल्याला केमिस्ट्रीमध्ये मेटल या टॉपिकमध्ये पाहायला मिळतं. जर आपण धातूची कोणतीही प्रतिरोधकता पाहिली तर ही नेहमी टेम्परेचरवरती डिपेंड असते आणि टेम्परेचरला नेहमी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. म्हणून तापमान वाढलं की हे पण वाढतं, तापमान कमी झालं की प्रतिरोधकता पण काय होते कमी होते. सो पहिलं विधान कसं आहे बरोबर. बी विधान पहा काय म्हटले, अणु अधिक वेगाने आणि अधिक अंतरापर्यंत उच्च विस्तारासह कंपन करतात. कंपन म्हणजे व्हायब्रेशन. मग लक्षात घ्या, जर व्हायब्रेशन होत असेल तरच आपल्याला त्यांची प्रतिरोधकता वाढलेली पाहायला मिळते. जर व्हायब्रेशन होत नसेल तर आपल्याला त्यांच्यामध्ये असणारा जो काही टेम्परेचर बेस्ड प्रतिरोधकता आहे ती वाढलेली पाहायला भेटणार नाही. मग काय म्हटलंय कंपन करतात, ज्यामुळे इलेक्ट्रॉन व अणूंच्या टक्करींची वारंवारता वाढते. साहजिक आहे, जर यांच्या टक्करींची वारंवारता वाढली की तापमान वाढेल, तापमान वाढलं की आपल्याला तिथे प्रतिरोधकता वाढलेली पाहायला मिळते. म्हणजे थोडक्यात काय, बी विधान ए या विधानाला पूर्ण करण्याचं काम करते. म्हणजेच काय तर ए विधान बी विधान दोनही विधान योग्य, त्याचबरोबर बी हे एचं काय करते तर योग्य स्पष्टीकरण. सो प्रश्नाचं उत्तर काय झालं तर पर्याय क्रमांक 2. या पुढच्या प्रश्नाकडे काय विचारले पहा, प्रश्न क्रमांक 73. जर आपण 73 नंबरचा प्रश्न पाहिला तर सिंपल आपल्याला त्या ठिकाणी खालील विधानांचा फक्त योग्य पर्याय निवडायचा आहे. मात्र लक्षात घ्या, जर आपण योग्य पर्यायाचा विचार केला तर सिंपल आहे. डिमांड समजून घ्या. योग्य उत्तर पहिलं पहा काय म्हटले की किरणोत्सार मोजण्यासाठी क्युरी हे एकक वापरले जाते. यस बरोबर. जर आपण किरणोत्सार पाहिलं तर कशा थ्रू मोजतो क्युरी थ्रू, बरोबर आहे. पुढे काय म्हटले पहा, किरणोत्सारी केंद्रकाचे अर्ध आयुष्य मोजण्यासाठी मीटर हे एकक वापरतात. आता अर्ध आयुष्य म्हणजे काय, अर्ध आयुष्य म्हणजे हाफ लाईफ. लक्षात घ्या, अर्ध आयुष्य म्हणजे हाफ लाईफ आणि हाफ लाईफ हा एक ड्युरेशन आहे. ड्युरेशन आपण कशामध्ये मोजतो टाइम मध्ये मोजतो. सो इनडायरेक्टली हे युनिट कुणासाठी झालं तर सेकंडसाठी किंवा टाइमसाठी. मग आता हाफ लाईफ आणि मीटर काही संबंध नाही, बिकॉज मीटर हे डिस्टन्स सांगतं. लक्षात घ्या, मीटर हे काय सांगतं डिस्टन्स सांगतं. सो हे विधान काय झालं आपलं या ठिकाणी चुकलं. या पुढचं विधान पहा काय म्हटलेलं आहे की सूर्यावर हायड्रोजनच्या विखंडनामुळे ऊर्जा तयार होते. नाही, विखंडन म्हणजे फ्युजन नाही, इथं उलट अपोजिट कंडिशन तयार होते. या ठिकाणी आपल्याला हायड्रोजनचं युनाइट कंडिशन पाहायला मिळते. म्हणजे हायड्रोजन पार्टिकल एकत्र येतात किंवा हायड्रोजन मॉलिक्यूल एकत्र येतात. जर हायड्रोजन मॉलिक्यूल एकत्र येत असेल तर आपल्या सूर्यावरती काय पाहायला मिळतं तर फ्युजन तयार झालेलं पाहायला मिळतं. मग लक्षात घ्या, ऊर्जा तयार झालेली पाहायला मिळते. सो ऊर्जा तयार होण्यासाठी इथे आपण विखंडन किंवा फ्युजन न पाहता आपण काय पाहत असतो तर युनाइट कंडिशन किंवा एकत्र कंडिशन पाहतो. सो विधान चुकीचं म्हणजे उलट दिलेलं आहे. पुढे पहा काय म्हटले, गॅमा कणांवरती ऋण भार असतो. नाही, आपल्याला 3 कण आहेत. 3 कण कोणते, एक आहे अल्फा, दुसरा आहे बीटा, तिसरा आहे गॅमा. अल्फावरती आपण धन भार पाहतो, बीटावरती आपण ऋण भार पाहतो आणि गॅमावरती आपण कोणताच चार्ज पाहत नाही. सो हा नेहमी कसा असतो तर चार्जलेस असतो. आता हा नेहमी चार्जलेस असेल तर याचा अर्थ काय झाला की आपल्याकडे हाही ऑप्शन चुकीचा. म्हणजे इथे आपल्याला फक्त योग्य उत्तर निवडायचं आहे. सो फक्त ए हे बरोबर आहे. मग फक्त ए कुठे आहे तर पर्याय क्रमांक 2. लक्षात घ्या, फक्त ए कुठे आहे तर पर्याय क्रमांक 2. म्हणजे फक्त पहिलं विधान सत्य आहे, बाकीचे तीनही विधानं कसे दिलेले आहेत ते चुकीचे. घ्या पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 74. काय विचारले पहा, सिंपल आहे.
या ठिकाणी विचारले, आपण एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्येमध्ये सामान्य घट होण्याचे प्राथमिक कारण काय? सिंपल आहे. आधुनिक आवर्त सारणी पहा. आता आपल्याला डावीकडून उजवीकडे जायचंय. जर आपण डावीकडून उजवीकडे जात असेल तर आपल्याला त्यांच्या त्रिज्येमध्ये, लक्षात घ्या, त्रिज्येमध्ये सामान्य जे आपल्याला रॅडियस घटताना दिसते, मग ही घट होण्याचं मूळ कारण काय हे इथे आयोगाने विचारले. म्हणजे आपण हे मूळ कारण पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी अणुभारात वाढ झालेली पाहायला मिळते. आता अणुभारात वाढ म्हणजेच काय की जे आपण काय म्हणतो, इन्क्रीजिंग इन द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लिअर चार्ज वाढला किंवा अणुप्रभार वाढल्यामुळे आपल्याला त्यांच्या त्रिज्येत काय पाहायला मिळते, तर घट पाहायला मिळते. सो प्रश्नाचं उत्तर काय झालं, तर पर्याय क्रमांक 2. या पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 75. काय विचारले पहा, एकदम सिंपल विचारले. 75 मध्ये आपल्याला फक्त आपल्याला या ठिकाणी सिमेंटचा एक ऍप्लिकेशन पर्पजने हा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी सिमेंटचा प्रमुख व महत्वाचा घटक कोणता. आता जर आपण हा मुळात प्रश्न पाहिला तर हा आपल्याला एक मिक्सचर टाईपचा प्रश्न आहे. आता आपण मिक्सचर टाईपचा विचार केला तर कोणत्याही प्रकारचे सिमेंटचे घटक आपण जर पाहिले तर पहिला म्हटलं कॅल्शियम कार्बोनेट. आता कॅल्शियम कार्बोनेटचं मोस्ट ऑफ प्रमाण आपल्याला प्राणी संघांमध्ये पाहायला मिळतं. सो सिमेंटमध्ये त्याचा रोल नाही. पुढे या, कॅल्शियम ऑक्साईड. यस, कॅल्शियम ऑक्साईड हे सिमेंट निर्मितीसाठी वापरलं जातं. आज आपण कॅल्शियम ऑक्साईड पाहिलं तर हे का वापरतात, बिकॉज सिमेंट आपण कन्स्ट्रक्शन साईटला वापरतो. आता कन्स्ट्रक्शन साईटला वापरत असेल तर ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन सोबत त्याची रिॲक्शन होऊ शकते आणि रिॲक्शन झाली तर त्याचा काहीतरी प्रोडक्ट किंवा काहीतरी रिझल्ट पाहायला मिळू शकतो. म्हणून हे अवॉइड करण्यासाठी आपल्या यांच्यामध्ये कोणता घटक पाहायला मिळतो, तर कॅल्शियम ऑक्साईड. सो प्रश्नाचं योग्य उत्तर काय झालं, कॅल्शियम ऑक्साईड हा सिमेंटचा काय झाला, तर प्रमुख घटक झाला. या पुढे काय विचारलंय पहा, प्रश्न क्रमांक 76 की विद्युत उपकरणांच्या निर्मितीमध्ये तांब्याला स्वस्त पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो. आता लक्षात घ्या, इथे फक्त आपल्याला तांब्याला एक स्वस्त पर्याय. आता तांब का, आपल्या सगळ्यांना माहिती आहे तांबा एक धातू आहे. तांब्यामध्ये धातूचे गुणधर्म आहेत, जसं की तांबा हे चांगलं उष्णतेचं सुवाहक आहे, इलेक्ट्रिसिटीचं सुवाहक आहे. तसंच यांच्यामध्ये आपल्याला डिफरंट टाईपचे गुणधर्म पाहायला मिळतात की जसं त्यांच्याकडे तन्यता आहे, तसं त्यांच्याकडे मॅलेबिलिटी आहे, म्हणजे डक्टिलिटी आहे, मॅलेबिलिटी आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा नादमयता म्हणजे सोनरस प्रॉपर्टी पाहायला मिळते. ते गुड कंडक्टर आहेत ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट, म्हणजे उष्णतेचे आणि विद्युत धारकचे हे आपल्याला काय पाहायला मिळतात, चांगले वाहक पाहायला मिळतात. आणि मग जर आपण याला स्वस्त पर्याय पाहिला तर सिंपल आहे की आपण जर करंट वाहून न्यायचं असेल तर तांबा वापरतो, पण जर आपल्याला मोठ्या स्केलवरती वापरायचं असेल तर तांबा वापरणं शक्य नाही. मग अशा वेळेस आपल्याला स्वस्त किंवा आपल्याला जो परवडणारा घटक आहे तो त्याला पर्याय म्हणून वापरावा लागतो. मग तो असतो ॲल्युमिनियम. लक्षात घ्या, तो असतो ॲल्युमिनियम. सिंपल आहे. आपण तारा पाहतो पहा की आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीच्या तारा असतात. जर आपण त्या इलेक्ट्रिसिटीच्या तारांचा विचार केला तर अशा तारांमध्ये मोस्ट ऑफ आपण कोणता पार्ट वापरतो, ॲल्युमिनियम, बिकॉज दे आर गुड कंडक्टर लाईक ॲज आपल्याकडे असणारं कॉपर सारखे ते गुड कंडक्टर आहेत. आता पुढे पहा लोह हा हायली रेझिस्टन्स असतो. लक्षात घ्या, हा हायली रेझिस्टन्स आहे. पुढे जस्ताचा वापर गॅल्वनायझिंग साठी करतात. लक्षात घ्या, जस्ताचा वापर आपण कशासाठी करतो, गॅल्वनायझिंग साठी करतो. पुढे सिलिकॉनचा वापर आपण गॅल्वनायझिंग किंवा अशा प्रॅक्टिसेससाठी करत नाही. सिलिकॉन हा आपल्याकडे वन ऑफ द त्यांच्याकडे मेटॅलिक प्रॉपर्टी आहेत, पण त्यांचा वापर आपण कॉपरला ऑप्शनल म्हणून करत नाही. सो या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काय झालं, तर पर्याय क्रमांक 1. या पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 77 काय विचारलंय पहा, सिंपल जोड्या लावा विचारले. आता प्राणी संघांबद्दल जोड्या लावा आहेत. मग लक्षात घ्या, सगळ्या जोड्या लावा सोडवण्याची गरज नाही. जेवढं आपल्याला माहिती आहे किंवा जेवढं आपल्याला सोपं वाटतं तेवढंच घ्या. काय विचारले पहा, खालील प्राणी संघ व त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्य यांच्या योग्य जोड्या लावा. जर आपण यांच्या योग्य जोड्यांचा विचार केला तर सिंपल आहे. पहिलं विचारले चपटी कृमी संघ की ज्याला काय म्हटलं आपण फायलम प्लेटीहेलेमंथस. दुसरं विचारलंय आंतरदेह गृह संघ की ज्याला आपण काय म्हणतो सिलेंटेरेटा किंवा फायलम निडारिया. पुढे आहे कंटक चर्मी संघ. कंटक चर्मी संघाला काय म्हणतो आपण एकायनोडर्मेटा. शेवटी म्हटले मृदुकाय संघ म्हणजे फायलम मोलुस्का. जर आपण फायलम मोलुस्काचा विचार केला तर फायलम मोलुस्का हा सेकंड लार्जेस्ट फायलम आहे आणि हा नेहमी पाण्यात येतो. जर तो नेहमी पाण्यात येत असेल तर तो नेहमी कसा असतो, मऊ. म्हणजे डीचं काय आलं, 1. मग लक्षात घ्या, मऊ म्हणजे सॉफ्ट स्ट्रक्चर. मग डीचं 1 कुठे भेटते हे पहा, डीचं 4 पर्याय गेला, डीचं 3 पर्याय गेला, डीचं 1 यस इथे आपला ऑप्शन होऊ शकतो आणि इथं पण डीचं 1. सो दोघांपैकी आपलं एक उत्तर असेल, 2 पर्याय एलिमिनेट झाले. पुढे जर आपण पाहिलं चपट्या कृमी संघ. जर चपट्या कृमी संघांचा विचार केला फायलम प्लेटीहेलेमंथस, त्याचे 3 एक्झाम्पल आहेत. एक म्हणजे लिव्हर फ्लूक, दुसरं म्हणजे टेपवॉर्म म्हणजे आपण पट्टकृमी म्हणतो, आणि तिसरं म्हणजे आपल्याला या ठिकाणी असे काही प्लॅनेरिया पाहायला मिळतात की जे आकाराने चपटे असतात. लक्षात घ्या, चपटे कृमी म्हणजे आकाराने चपटे किंवा त्यांचं स्ट्रक्चरच फ्लॅट असतं.
म्हणजे याचा पर्याय काय झाला आपल्याकडे, तर पट्टकृमी म्हणजे एचं 3, मग एचं 3 इथे का नाही, सो इथे. सो प्रश्नाचं उत्तर काय झालं, पर्याय क्रमांक 4. आणि जर आपण फायलम सिलेंटेरेटा किंवा फायलम आपण निराळ्याचा विचार केला तर पोकळ आतडे, हे काय झालं, पोकळ आतडे म्हणजे बीचं 4, बीचं 4 इथे आहे. आणि देन पुढे राहिला आपल्याकडे इकायनोडर्मेटा. इकायनोडर्मेटा म्हणजे नावातच आहे कंटक चर्मी. कंटक चर्मी म्हणजे यांच्या अंगावरती काटे पाहायला मिळतात. आणि हे काटे आपण कशापासून पाहतो, विथ द हेल्प ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. लक्षात घ्या, जे काही काटे तयार होतील ते आपण कशापासून तयार झालेले पाहतो, तर कॅल्शियम कार्बोनेट पासून तयार झालेले पाहतो. या पुढचा प्रश्न घ्या, प्रश्न क्रमांक 78. काय विचारले पहा, सिंपल आहे. जर आपण 78चं डिमांड पाहिली तर आपल्याला इथे 78 प्रश्नामध्ये एक फॅक्च्युअल डेटा टाईप प्रश्न विचारलेला आहे. आता फॅक्च्युअल डेटा टाईप म्हणजे काय, प्रश्न पहा, आपला आयडिया येऊन जाईल. 6 टोके व 3 अक्षतंतू. कंडिशन पहा, कंडिशन काय दिली, 6 टोके व 3 अक्षतंतू, यालाच आपण काय म्हणतो लक्षात घ्या, 6 रेज आहे. त्याचबरोबर आपल्याला काय दिलेलं आहे, ट्रायक्झॉन सिलिसिस दिलेला आहे. म्हणजे आपण 3 अक्षतंतू असलेला सिलिकामय कंटिकांचा सांगडा पाहिला. सांगडा म्हणजे काय, जसं आपल्याकडे बोनचा सांगडा आहे तसं आपल्याला यांच्यामध्ये काय पाहायला मिळतो, सांगडा. हे वैशिष्ट्य रंध्रीय प्राणी संघ. रंध्रीय प्राणी संघ म्हणजे फायलम पोरीफेरा. लक्षात घ्या, रंध्रीय प्राणी संघ म्हणजे काय, फायलम पोरीफेरा. कोणत्या वर्गाचे म्हणजे फायलम पोरीफेराच्या कोणत्या वर्गाचे आहे. मग आता इथे आपल्याला 4 वर्ग दिलेत. 4 वर्गांमध्ये आपल्याला असा वर्ग शोधायचा आहे की त्यांची कंडिशन काय असेल, 6 टोके व 3 अक्षतंतू, अशी कंडिशन आपल्याला पाहायला मिळते हेक्झा क्वेटेनिला. लक्षात घ्या, कशामध्ये पाहायला मिळते, हेक्झा 3 लेवलमध्ये पाहायला मिळते. जर आपण हेक्झा क्वेटेनिलाचा विचार केला तर यांच्यामध्ये आपल्याला 6 टोके व 3 अक्षतंतू पाहायला मिळतात. पहिला पर्याय पहा, पहिल्यामध्ये काय म्हटले, डेमोस्पोंजिया. जर यांचा विचार केला तर यांच्यामध्ये 6 टोके आहेत पण 3 अक्षतंतू नाही, म्हणून हा पर्याय गेला. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढे या, जर आपण क्लायकेरियाचा विचार केला तर यांच्याही बॉडीमध्ये किंवा मिक्झोस्पॉन्जियाचा विचार केला तर या प्रत्येकांच्या बॉडीमध्ये आपल्याला काही अमाऊंट मध्ये काय पाहायला मिळते, सांगाड्यासारख्या कंडिशन पाहायला मिळतात. पण यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या सांगाड्यासारख्या कंडिशन्स आहेत या व्हॅरी होतात. आणि या व्हॅरी होत असल्यामुळे हे दोनही ऑप्शन काय झाले, इथे एलिमिनेट झाले. सो प्रश्नाचं योग्य उत्तर काय झालं, तर पर्याय क्रमांक 2. या पुढच्या प्रश्नाकडे, प्रश्न क्रमांक 79. काय विचारले पहा, सिंपल, जोड्या लावा विचारलेला आहे. खालील जोड्या लावा. एका ठिकाणी माशांचं नाव विचारले आणि दुसऱ्या साईडला काय विचारले, त्यांचे सामान्य नाव. सामान्य नाव म्हणजे कॉमन नेम काय आहेत. जर आपण त्यांच्या कॉमन नेमचा विचार केला तर पहिला आहे हिप्पोकॅम्पस. पहिला आहे हिप्पोकॅम्पस. हिप्पोकॅम्पसचं बेस्ट एक्झाम्पल आहे सागरी घोडा, ते आपण सी हॉर्स म्हणतो. लक्षात घ्या, हिप्पोकॅम्पसचं बेस्ट एक्झाम्पल काय, सागरी घोडा. माझा एचं 4, एचं 4 कुठे मिळतंय, हे पहा, इथे आहे, इथे नाही, पर्याय गेला, इथे नाही, पर्याय गेला, इथे नाही, पर्याय गेला, उत्तर पर्याय 1. लक्षात घ्या, एका पर्यायावरून सुद्धा आपण आन्सरकडे जातोय. जर आपण हिप्पोकॅम्पसचा विचार केला तर हिप्पोकॅम्पसचं एक्झाम्पल कोण झालं, सागरी घोडा. जाता आपण बाकीचे पाहिले, बाकीचे कोणता आहे आपल्याकडे, एक्झोसोटस. जर आपण एक्झोसोटसचा विचार केला तर यांच्यामध्ये आपल्याला उडणारा मासा पाहायला मिळतो, म्हणजे बचं 3, हे पहा, बचं 3 इथे आहे. देन पुढे या सिनॅथस मध्ये. जर आपण सिनॅथस मध्ये गेलो तर सिग्नॅथस मध्ये आपल्याला पाईप फिश पाहायला मिळतो, म्हणजे सीचं 1, हे पहा, सीचं 1 इथे. देन शेवटचा राहिला डी, डीचा उरलेला कोणता पर्याय, तर 2. सो प्रश्नाचं उत्तर काय झालं, पर्याय क्रमांक 1. लक्षात घ्या, एका जोडीवरून सुद्धा प्रश्न निघतो, कारण ऑलरेडी आयोगाने यापूर्वी सुद्धा हिप्पोकॅम्पस वरती पीवायक्यू विचारलाय, त्याचंही उत्तर काय होतं, सी हॉर्स म्हणजे सागरी घोडा. सो तोच प्रश्न इथे काय पाहायला मिळतो आपल्याला, रिफ्लेक्ट झालेला. या पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 80. काय विचारले पहा, आता आपण 80चा विचार केला, सिंपल आपला 80 मध्ये फॅक्च्युअल डेटा टाईप प्रश्न विचारला. आता फॅक्च्युअल डेटा टाईप काय विचारलाय पहा, सिंपल आहे, प्लॅन डिसीजचा आहे. ज्वारी दाणे स्मट्स काजळी रोग कशामुळे होतो. आता लक्षात घ्या, आता आपण जर ज्वारीचे दाणे पाहिले किंवा आपण जर सॉर्गम पाहिलं तर ह्या सॉर्गमवरती किंवा ह्या ज्वारीच्या दाण्यांवरती आपल्याला स्मट डिसीज पाहायला मिळतो. तो स्मट डिसीज कशामुळे होतो, तर स्पेसेलोथिका सोर्गीमुळे होतो. कशामुळे होतो, स्पेसेलोथिका सोर्गी. हा प्रश्न पूर्णपणे फॅक्च्युअल आहे आणि प्लॅन डिसीजच्या रिगार्डिंग आहे. सो प्रश्नाचं उत्तर काय झालं, सो पर्याय क्रमांक 3. या पुढच्या प्रश्नाकडे काय विचारले, आंबा या वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय. शास्त्रीय नाव म्हणजे बायनॉमियल नॉमिनक्लेचर पद्धतीने त्यांचं जे काही सायंटिफिक नाव आहे हे सांगायचं आहे. सो मँगोचं नाव आहे मॅग्निफेरा इंडिका. लक्षात घ्या, मँगोचं नाव काय आहे, मँजिफेरा इंडिका. इव्हन त्याला आपण मॅग्निफेरा इंडिका ही वाचू शकतो. सो प्रश्नाचं उत्तर काय झालं, पर्याय क्रमांक 3. आणि ही मेथड देण्याचं काम कोणी केलं होतं, कार्ल लिनियस. लक्षात घ्या, ही मेथड कोणी दिली आपल्याकडे, कार्ल लिनियस यांनी दिली. आणि या मेथडचा वापर करून आपण इझिली काय सांगू शकतो की कोणत्याही प्लांटचं किंवा कोणत्याही
जो प्लांट आहे किंवा कोणताही आपल्याकडे कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असो, प्रत्येकाचं आपण सायंटिफिक नाव ठेवण्याचं काम करतो. मग लक्षात घ्या. सो प्रश्न क्रमांक 81 3, प्रश्न क्रमांक 80 हा पण फॅक्च्युअल आहे, हा पण फॅक्च्युअल आहे. याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. चला या पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 82. आता 82 मध्ये काय विचारलंय पहा, सिंपल आहे. सल्फरयुक्त बुरशीनाशके हे खालीलपैकी कोणत्या रोग नियंत्रणात प्रभावी आहेत? आता विशेष म्हणजे बुरशी कधी येते? बुरशी येते मॉइस्ट कंडिशन मध्ये. जर जमिनीमध्ये ओलावा वाढला म्हणजे मॉइस्ट कंडिशन, अशा कंडिशन मध्ये आपल्याला फंगल इन्फेक्शन पाहायला मिळतं. पण फंगल इन्फेक्शनला दूर करण्यासाठी आपल्याला तिथे वॉर्म कंडिशन लागते, उष्ण कंडिशन लागते, आणि उष्ण वातावरण तयार करण्याचं काम सल्फरचं असतं. म्हणून काय विचारले? सल्फरयुक्त बुरशीनाशके की जे उष्णतेमुळे इझिली तिथली बुरशी कमी करतील, की ज्याला सल्फरयुक्त बुरशीनाशके म्हणतात, हे खालीलपैकी कोणत्या रोग नियंत्रणात प्रभावी आहेत? तर लक्षात घ्या, ते मोस्ट ऑफ आपल्याला कोणत्या रोग मध्ये पाहायला मिळतात? की जे काही आपल्याकडे पावडरी मिल्डो आहे, पावडरी मिल्डो आणि रस्ट डिसीज. सिंपल आहे. कधी कधी आपण गहू घेतो पा आणि गव्हाला असं प्रेस केलं की हातामध्ये रस्ट लागते. सेम ज्वारीचंही होतं. मग याला आपण काय म्हणतो? पावडरी मिल्डो आणि रस्ट डिसीज, की ज्याला मराठीमध्ये म्हणतात भुरी आणि तांबेरा रोग. सो प्रश्नाचं उत्तर काय झालं? सो पर्याय क्रमांक 1. या पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 83. काय विचारले पहा, की हवाई चित्राचे, इव्हन आपण थोडस वरती घेऊ. काय विचारले पहा, हवाई चित्राचे व सुंदर संवेदन म्हणजे रिमोट सेन्सिंग. लक्षात घ्या. आता हा जो प्रश्न आहे रिगार्डिंग टू टेक्निकचा आहे. हवाई छायाचित्रे व सुंदर संवेदन प्रतिमाचे वाचन पुढील कोणत्या अंगास अनुसरून करावे लागते? आता इथे आपल्याला थोडक्यात त्यांचा क्रायटेरिया विचारलाय की त्यांचं रीडिंगसाठी कोणकोणते पार्ट्स महत्वाचे आहेत. सो पहिला पार्ट पहा, काय म्हटलंय? आकृती आणि आकार. येस, महत्वाचा आहे. देन पुढे काय म्हटलंय? छाया आणि जागा. येस, हा पण महत्वाचा आहे. आणि देन म्हटलंय छटा आणि प्रारूप. येस, हा पण महत्वाचा आहे. सो ABC सगळे महत्वाचे आहेत. कशासाठी? तर आपल्याकडे असणारा एरियल फोटोग्राफी, त्याचबरोबर आपल्याकडे असणारा रिमोट सेन्सिंग. सो प्रश्नाचं योग्य उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 4 हे झालं प्रश्नाचं योग्य उत्तर. या पुढे पुढचा पहा, जीपीएस बद्दल आहे की मूलभूत जीपीएस डिझाईन मध्ये किंवा जीपीएस डिझाईन मध्ये असलेल्या कोड पैकी कोणता कोड सहसा लष्करी उपयोगासाठी राखीव असतो? मग लक्षात घ्या, जर आपण जीपीएस कोड पाहिला तर डिपेंड्स ऑन कंडिशन किंवा डिपेंड्स ऑन सिक्युरिटी आपल्याला यांच्यामध्ये चेंजेस पाहायला मिळतात. म्हणजे आपण लष्करी उपयोगासाठी पाहिलं तर आपल्याकडे जो राखीव जीपीएस कोड आहे तर आपण काय म्हणतो? प्रिसिजन कोड. प्रश्न फॅक्च्युअल आहे, पाठांतराचा पार्ट आहे. लक्षात घ्या, पूर्ण प्रश्न फॅक्च्युअल आहे. जर आपण लष्करी उपयोगासाठी पाहिलं जीपीएस तर आपण काय वापरतो? प्रिसिजन कोड, की ज्याला आपण कशाने दाखवतो? पीने. सो प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 2. या पुढचा प्रश्न पहा, काय विचारले पहा, प्रश्न क्रमांक 85. सिंपल आहे, फॅक्च्युअल विचारले. भारतीय हवाई छायाचित्राचे डॅश डॅश हे प्रमाण आदर्श मानण्यात येते. म्हणजे आपला जो एरियल फोटोग्राफी आहे, मग एरियल फोटोग्राफीचे जे स्टँडर्ड युनिट आहे, ते स्टँडर्ड युनिट किंवा स्टँडर्ड रेंज किती असते आपल्याकडे? तर 1 ते 25,000. लक्षात घ्या, सॉरी 25,000 ते 30,000 एवढ्या रेशोमध्ये पाहायला मिळतं. सो प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 2. हाही प्रश्न कसा आहे? तर फॅक्च्युअल आहे. या पुढे प्रश्न क्रमांक 86. आता 86 मध्ये काय विचारले पहा, जर आपण 86चा विचार केला तर 86 मध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या कंडिशन विचारलेल्या आहेत. पहिली कंडिशन पहा, विद्युत चुंबकीय लहरींचा मूलभूत गुणधर्मांची निवड करा. जे काही विद्युत चुंबकीय लहरी आहेत म्हणजेच काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. लक्षात घ्या, विद्युत चुंबकीय लहरी म्हणजेच काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. जर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा विचार केला तर यांच्या रिगार्डिंग विचारले. फर्स्ट वेवलेंथ. येस, यांच्या रिगार्डिंग आपल्याला वेवलेंथ पाहायला मिळते. दुसरं विचारलंय व्हिलॉसिटी. व्हिलॉसिटी म्हणजे प्रवेग. येस, हे पण पाहायला मिळतं. थर्ड विचारलंय वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी. हे पण पाहायला मिळतं. आणि शेवटी विचारलंय रिझोल्युशन. जर आपण रिझोल्युशनचा विचार केला तर याचा वापर होत नाही. सो ABC ह्या पहिल्या 3 घटकांचा वापर करता येतो. म्हणून प्रश्नाचं उत्तर काय असेल? ओनली ABC. डी मध्ये आपण याचा रोल पाहत नाही. सो प्रश्नाचं योग्य उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 4. लक्षात घ्या, प्रश्नाचं योग्य उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 4. प्रश्न महत्वाचा आहे बरं का, महत्वाचा आहे म्हणजे सिंपल आहे. सिंपल फॅक्च्युअल बेसवरती सोडवता येतो. प्रश्न क्रमांक 87. काय विचारले पहा, IP ऍड्रेसच्या रिगार्डिंग विचारले. IP ऍड्रेस व्हर्जन 4 मध्ये किती बीट्स असतात? सिंपल आहे, 32 बीट्स. किती असतात? 32 बीट्स. जर आपण IPv4चा विचार केला तर IPv4 मध्ये आपल्याला किती बीट्स पाहायला मिळतात? 32 बीट्स. लक्षात घ्या, किती आहे? 32 बीट्स. या पुढे पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 88. काय विचारले पहा, ही क्लाउड कॉम्प्युटिंग बद्दल आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये कोणते सेवा मॉडेल वापरकर्त्यांना व्हर्च्युअल मशीन मध्ये थेट प्रवेश प्रदान करते, की जिथे ते आवश्यकतेनुसार कोणतीही ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे OS
किंवा सॉफ्टवेअर चालवू शकतात. मग लक्षात घ्या, यासाठी आपल्याला पाहायला मिळतं IaaS म्हणजेच काय, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस बिकॉज द पार्ट ऑफ सॉफ्टवेअर. आणि आपण जर सॉफ्टवेअरचा विचार केला किंवा कोणत्याही OS सिस्टीमचा विचार केला, OS सिस्टीम म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम, तर यासाठी आपण काय पाहतो IaaS, की ज्याला आपण म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. सो प्रश्नाचं उत्तर काय झालं, पर्याय क्रमांक 3. यापुढे प्रश्न क्रमांक 89 पहा, काय म्हटलेलं आहे की खालीलपैकी कोणता ई शासन प्रकार देशांतर्गत किंवा परदेशी सरकारादरम्यान सुरक्षित आणि संरक्षित परस्पर संबंध हा काय करतो, प्रदान करतो. मग सिंपल आहे. मग यासाठी आपण काय पाहतो, समजा आता हे एक सरकार आहे, हे एक सरकार आहे, ह्या दोन सरकारमध्ये असणारं कॉन्टॅक्ट पाहतो. म्हणजे हे गव्हर्नमेंट, हे गव्हर्नमेंट, म्हणजे थोडक्यात काय, जर आपण दोन सरकारांदरम्यान सुरक्षित आणि संरक्षित परस्पर संबंध पाहिला तर G2G असतो. लक्षात घ्या, काय आहे G2G, म्हणजे दोघांमध्ये असणारा परस्पर संबंध आहे. लक्षात घ्या, दोघांमध्ये असणारा परस्पर संबंध. सो प्रश्नाचं उत्तर काय झालं, G2G, म्हणजे पर्याय क्रमांक 3. या पुढच्या प्रश्नाकडे. आता आपला शेवटचा प्रश्न पहा, काय विचारलेला आहे. तर आपण शेवटचा प्रश्न पाहिला तर याही प्रश्नामध्ये काय विचारले की डॅश याला सॉफ्टवेअर डबिंग म्हणून ओळखले जाते. आणि जर आपण सॉफ्टवेअर डबिंगचा विचार केला तर यामध्ये आपल्याला मोस्ट ऑफ काय पाहायला मिळतं, फाइंडिंग अँड करेक्टिंग एरर्स इन द प्रोग्राम कोड. यांच्यामध्ये जे काही फाइंडिंग आणि करेक्टिंग एरर्स आहेत ते आपण या प्रोग्राम कोडमध्ये पाहत असतो. सो प्रश्न क्रमांक 9चं उत्तर काय झालं, पर्याय क्रमांक 4. नमस्कार विद्यार्थी मित्र, शाश्वत अकॅडमी पुणे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं स्वागत आहे. मी कुमार पाटील. नुकत्याच पार पडलेल्या कंबाईंड गट व मुख्य परीक्षा यामध्ये अर्थशास्त्रासाठी जे क्वेश्चन विचारले गेले होते त्याचे ॲनालिसिस आणि संभाव्य उत्तर आपण बघणार आहेत. बघा, एकूण 10 प्रश्न विचारले गेले होते. आपण जो सेट वापरला आहे तो B आहे. क्वेश्चन नंबर 91 पासून क्वेश्चन नंबर 100 पर्यंत अर्थशास्त्रावर प्रश्न विचारले गेले होते. एकूण 10 प्रश्न 10 चॅप्टरवर विचारले गेले होते. त्याचं ॲनालिसिस आपण बघणार आहे. बघा, पहिला प्रश्न विचारला गेला होता, घरगुती उपभोगाला चालना देण्यासाठी प्राप्तिकरात घट करणे हे डॅश डॅश याचे उदाहरण आहे. आता हा प्रश्न विचारला गेला होता पॉलिसीजवर. कोणती पॉलिसी आहे की ज्यामध्ये आपण प्राप्तिकरामध्ये घट केली तर काय होणार आहे, आपल्याला घरगुती खर्चामध्ये वाढ होणार आहे. बघा, प्राप्तिकरामध्ये जर आपण काय केली, कपात केली किंवा टॅक्स आपण जर कट केला तर काय वाढेल, तर डिस्पोजेबल इन्कम वाढेल. व्यक्तीचं जर डिस्पोजेबल इन्कम, निव्वळ शिल्लक राहणारं जर इन्कम वाढलं तर काय वाढणार आहे, तर खर्चामध्ये वाढ होणार आहे, स्पेंडिंगमध्ये वाढ होणार आहे. आणि स्पेंडिंगमध्ये वाढ झालं तर ॲग्रिगेट डिमांड वाढेल. ॲग्रिगेट डिमांड काय होणार आहे, वाढणार आहे. आणि ॲग्रिगेट डिमांड वाढणं यालाच इकॉनॉमिकल भाषेमध्ये काय म्हटलं जातं, विस्तारणारी मागणी धोरण, विस्तारित मागणीजन्य धोरण म्हणून ओळखलं जातं. यालाच आपण एक्सपान्शनरी डिमांड साईड पॉलिसी या नावानं ओळखत असतो. बघा, त्यामुळे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ते पर्याय क्रमांक 2 येणार आहे, विस्तारित मागणीजन्य धोरण असं त्याचं उत्तर असेल. बघा, क्वेश्चन नंबर 2, अप्रत्यक्ष कर प्रणालीत सुधारणा सुचवण्यासाठी डॅश डॅशमध्ये LK झा यांच्या अध्यक्षतेखाली अप्रत्यक्ष कर प्रणाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. बघा, कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती, तर LK झा यांच्या अध्यक्षतेखाली अप्रत्यक्ष करांच्या बद्दल. आणि कधी स्थापन केले होते हा प्रश्न विचारला आहे. आता 1900 म्हणजे 19 जुलै 1976ला काय करण्यात आलं होतं, तर ही समिती स्थापन करण्यात आली होती, LK झा समिती. 1976ला ती स्थापन झाली. 1977ला त्यांनी काय केलं, आपला रिपोर्ट सबमिट केला. आणि भारतामध्ये मॅनव्हॅट नावाचा जो प्रकार आहे, मॅनव्हॅट व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स, जो फ्रान्समध्ये जो होता तो भारतामध्ये आणण्यात आला. व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स, त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स भारतामध्ये काय करण्यात आला, सुरू करण्यात आला होता. ते याच कमिटीच्या शिफारसीनंतर सुरू करण्यात आला होता. ही समिती कधी नेमली गेली होती, तर 19 जुलै 1976. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा एक्झॅक्टली बरोबर आहे. नंतर पुढे बघा, एका बाजूला व्यापारिक सिद्धांत दिलेले आहेत आणि एका बाजूला त्याचे जनक दिलेले आहेत. पहिला व्यापारिक सिद्धांत दिला होता आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक व्यय सिद्धांत. याला आपण कॉम्पेरेटिव्ह कॉस्ट थिअरी ऑफ ट्रेड असं म्हणतो. ही मांडली होती डेव्हिड रिकार्डो यांनी 1784च्या दरम्यान. ही काय केली होती, त्यांनी आपली थिअरी मांडली होती, डेव्हिड रिकार्डो यांनी. नंतर पुढे तर केवल लाभ सिद्धांत, याला आपण म्हणतो ॲब्सोल्यूट कॉस्ट थिअरी. ॲब्सोल्यूट कॉस्ट थिअरी जी मांडली होती ती ॲडम स्मिथ यांनी मांडली होती. हिचा कालावधी होता 1776च्या दरम्यान. नंतर केवल म्हणजे घटक देणगी सिद्धांत ही मांडली होती, हेक्चर ओहलिन यांनी मांडली होती. आणि राष्ट्रीय स्पर्धात्मक सिद्धांत हा मांडला होता मायकल पोर्टर यांनी. हा मांडला होता 1990च्या दरम्यान. अशा प्रकारे ह्या थिअरीज मांडल्या गेल्या होत्या. आता जर आपण काय केलं, मॅचिंग द पेअर केलं तर पर्याय क्रमांक 2 हा एक्झॅक्टली बरोबर असल्याला बघायला मिळेल. 2, 3, 1 आणि 4 हे आपल्याला मॅचिंग झालेलं बघायला मिळेल. त्यामुळे याचं काय उत्तर येणार आहे, तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. पुढे बघा, सहकारी विकास निधी CDF बद्दल योग्य विधान कोणते आहेत. योग्य विधान विचारले CDF बद्दल, त्याला आपण कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड असं म्हणतो. बघा, याची स्थापना नाबार्डने केली होती. तर यस, याची स्थापना नाबार्डने केली होती. 92-93 मध्ये स्थापना झालेली बघायला मिळते. दुसरं येतं, त्याची स्थापना 1993 मध्ये केली गेली होती. तर एक्झॅक्टली बरोबर आहे, याची स्थापना 1993 मध्ये केली गेली होती. याचा मुख्य उद्देश काय होता, बघा, सहकारी पतसंस्थांचे मजबूतीकरण करणे या योजनेचे मुख्य उद्देश होते.
ज्या सहकारी कोऑपरेटिव्ह जे काही आपल्याला फायनान्शियल करणाऱ्या ज्या काही छोट्या संघटना आहेत किंवा छोट्या फायनान्शियलच्या कॉर्पोरेशन आहेत, त्यांना काय करणं, मजबूतीकरण करणं, त्याला स्ट्रॉंगनेस प्राप्त करून देणं, हे त्याचा मुख्य उद्देश होतं. तर एक्झॅक्टली बरोबर आहे. आपल्या गावामध्ये असणारं PSCS असेल किंवा आपल्याकडे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक असेल, यांचं काय करणं, मजबूतीकरण करण्याचा मुख्य उद्देश होता. त्यामुळं A, B आणि C ही तिन्ही विधानं एक्झॅक्टली बरोबर असलेली बघा मिळतात. पर्याय क्रमांक 3 A, B, C आणि ही तिन्ही विधानं एक्झॅक्टली बरोबर आहेत. नंतर पुढे बघा, शाश्वत विकास उद्दिष्टे SDG भारत निर्देशांक 2023 म्हणजे शाश्वत विकासाची जी उद्दिष्ट आहे त्याचा जो भारत विकास निर्देशांक आहे 2023-24 संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. एकूण 4 विधाने विचारलेत. या निर्देशांकाद्वारे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची शाश्वत विकास उद्दिष्टांच्या संदर्भातील प्रगती 113 निर्देशांकाच्या आधारे मोजली जाते. तर एक्झॅक्टली हे वाक्य बरोबर आहे. 113 निर्देशांकाच्या आधारे मोजली जाते. ही 4थी फेज आहे. नंतर ना जी राष्ट्रीय निर्देशांक ढाचा शी सुसंगत आहे. तर पहिलं वाक्य एक्झॅक्टली बरोबर आहे. दुसरं वाक्य बघा, प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी सर्व 17 शाश्वत विकास उद्दिष्टावर उद्दिष्टनिहाय गुण गणना केली जाते. तर 17च्या 17 जी उद्दिष्ट दिली होती त्याचं काय केलं जातं, याच्यानुसार काय केलं जाते, गुणनिहाय गणना केली जाते आणि सगळ्या राज्यांचे काय केलं जातं, हा रिपोर्ट काढला जातो, असं त्याचं मत आहे. आता काही ठिकाणी जर काही पुस्तकामध्ये जर तुम्ही चेक केलं तर महाराष्ट्र संदर्भात किंवा भारताच्या संदर्भात आपण काय केलं, सगळ्या राज्यांना 17 उद्दिष्ट न देता किती दिली होती, 16 दिली होती. त्यामुळं कधी कधी ब हे म्हणजे आपल्याला जोपर्यंत आयोगाचा उत्तर तालिका येत नाही तोपर्यंत आपल्याला निश्चित सांगता येत नाही, पण कधी कधी ब हे चुकीचं पण वाक्य दिलेलं जाऊ शकतं. आपण आता उत्तर तालिकानंतर चेक करू, पण सध्या हे 17 उद्दिष्ट आपण काय करू, बरोबर मानून चालू. ब एक्झॅक्टली बरोबर आहे. बघा सी, एखादा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा एकत्रित गुण क्रमांक हा निर्देशांकात समाविष्ट असलेल्या SDG वरील उद्दिष्टनिहाय गुणांचे एकत्रीकरण करून निश्चित केला जातो. म्हणजे सगळ्या उद्दिष्टांना जे गुण प्राप्त होतात त्यांचं एकत्रीकरण करून काय करतो, एका राज्याचा आपण काय करतो, अंक काढत असतो, असं त्याचं मत आहे. म्हणजे 1 ते 100 या दरम्यान ते अंक मोजले जातात. तर सी पण एक्झॅक्टली बरोबर आहे. डी बघा, या निर्देशांकात 0 गुण मिळवणे म्हणजे राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे मूल्यांकनातील SGT उद्दिष्ट पूर्णपणे साध्य केले आहे असे दर्शवते. हे एक्झॅक्टली चुकीचं आहे. जर तुमचं 0 गुण असतील तर ह्याला आपण ॲस्पिरंट म्हणणार आहे किंवा ही सर्वात वाईट कामगिरी असणार आहे. आणि सगळ्यात चांगली कामगिरी म्हणजे 100 गुण मिळवणं आहे. 17च्या 17 उद्दिष्टामध्ये 100 गुण मिळवणं ही चांगली कामगिरी आहे, त्यांना अचिव्हर्स असं म्हटलं जातं. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 डी हे काय असणार आहे, ॲब्सोल्युटली चूक असणार आहे. त्यामुळं A, B, C हे बरोबर आहे. आणि जर इथं 16 पकडलं तर A आणि C पण बरोबर येऊ शकतं, पण सध्या आपण काय मानून चालणार आहे, तर पर्याय क्रमांक 4 ह्या उत्तराचं एक्झॅक्टली बरोबर आहे असं मानून आपण चालायचं आहे. पर्याय क्रमांक 4 या उत्तराचा बरोबर आहे. नंतर पुढे बघा, व्यापार चक्रातील आकुंचन या कालावधीत अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणते बदल घडतात. आता व्यापार चक्रामध्ये 2 प्रक्रिया बघायला मिळतात. एक विस्तारणारी अर्थव्यवस्था आणि दुसरे ते आकुंचन पावणारी अर्थव्यवस्था. विस्तारणारी अर्थव्यवस्था म्हणजे काय, की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये तेजीचे चक्र चालतं. तेजी चक्र म्हणजे काय, तर रोजगार उभे राहतात, उद्योगधंदे उभे राहतात, कच्च्या मालाला चांगला भाव मिळतो, ह्याला म्हणतात तेजीचं चक्र. आणि दुसरे ते मंदीचं चक्र, याला पण आकुंचन किंवा मंदीचं चक्र असं म्हणतो. यामध्ये काय होतं, तर उद्योगधंद्यामध्ये कमतरता भासते, रोजगारामध्ये कमतरता भासते किंवा कच्च्या मालाचे दाम थोडेसे काय होतात, कमी होतात, त्याला म्हणतात आकुंचन किंवा कॉन्स्ट्रक्शनल मंदीचं चक्र किंवा कॉन्स्ट्रक्शनल व्यापारी चक्र असं त्याला म्हटलं जातं. आता यामध्ये काय क्वेश्चन काय विचारलाय, जर आकुंचन किंवा मंदीचं चक्र सुरू असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणकोणते बदल बघायला मिळतात. तर पहिला बदल त्यांनी सांगितलं होतं, वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये वाढ होते. तर ॲब्सोल्युटली चूक आहे. याचं कारण का, तर ज्यावेळी विस्तारणारी अर्थव्यवस्था असते किंवा महागाईमध्ये चालणारी किंवा ती तेजीमध्ये चालणारी अर्थव्यवस्था असते त्यावेळी वस्तू आणि सेवा ह्यांच्या किमती वाढतात. याचं कारण काय येतं, तर देशामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उभे राहतात, उद्योगधंदे उभे राहिले की रोजगार उभे राहतात, रोजगार केले की जे काही डिस्पोजेबल इन्कम आहे ते वाढतं, डिस्पोजेबल इन्कम वाढले की ॲग्रिगेट डिमांड वाढते आणि त्यामुळे वस्तू आणि सेवांची किमती इन्क्रीज होतात. म्हणजे हा जो घटक आहे वस्तू आणि सेवांची किमतीमध्ये वाढ, ही जी अवस्था आहे ती कोणत्या प्रकारामध्ये बघायला मिळते, तेजीच्या प्रकारामध्ये बघायला मिळते, कॉन्स्ट्रक्शनमध्ये बघायला मिळत नाही किंवा त्याला आपण आकुंचनामध्ये बघायला मिळत नाही. त्यामुळे ए हे काय आहे, चूक आहे. बघा, वास्तविक GDP मध्ये घट होते. तर एक्झॅक्टली बरोबर आहे. मंदीच्या कालावधीमध्ये रोजगार कमी होतात, त्यामुळे वस्तू आणि सेवांचं उत्पादन कमी होतं आणि ऑब्व्हियसली काय होणार आहे, GDP मध्ये कमतरता बघायला मिळेल. नंतर ना पुढे तर रोजगारामध्ये घट होते. जर उद्योगधंदे नाही तर रोजगारामध्ये घट बघायला मिळेल आणि गुंतवणुकीमध्ये घट बघायला मिळेल. म्हणजे B, C आणि D हे एक्झॅक्टली बरोबर असलेलं बघायला मिळतं. पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क किंवा A, B, C हे एक्झॅक्टली काय आहे, बरोबर असलेलं बघायला मिळणार आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. नंतर ना पुढे येतं, नव्या पंचवार्षिक योजना काळात राष्ट्रीय उत्पन्नात असमाधानकारक वृद्धी होण्यास कोणते घटक जबाबदार आहेत. म्हणजे आपली जी 9वी पंचवार्षिक योजना होती ती सरासरी तिचा कालावधी होता 1997 ते 2002. यामध्ये 97, 98, 99 यामध्ये अल निनोचा इफेक्ट राहिला आणि त्यानंतर मान्सून प्रभावित राहिला आणि पाऊस कमी पडला. यामुळे ॲग्रिकल्चर सेक्टर
म्हणजे कृषी क्षेत्र पूर्णपणे यामध्ये प्रभावित झालं. आणि दुसरं सेक्टर होतं ते म्हणजे कोणतं, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला प्रभावित करणारा घटक होता आशियान फायनान्शियल क्रायसिस. 1997 मध्ये आशियातल्या काही देशांच्या जो फायनान्शियल क्रायसिस निर्माण झाला होता, त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर देखील काय झालं होतं, आपल्याला कमी झालेलं बघायला मिळतं. यामध्ये आपण टार्गेट ठेवलं होतं 6.5चं, ते आपलं अचीव झालं होतं 5.4 अचीव झालं होतं. त्यामध्ये आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये देखील काय बघायला मिळतं, थोडंसं आपल्याला घसरण झालेली बघायला मिळते. आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये तोच भाग दिलेला आहे. कृषी आणि वस्तू निर्माण क्षेत्राचा काय झाला होता, अल्पवृद्धी दर हाच कारणीभूत ठरला होता आपली 9वी पंचवार्षिक योजना फेल जाण्यासाठी. लक्षात आलं. त्यामुळे हे थोडे जर आकडेवारी माहीत असतील तर या दृष्टीने हा प्रश्न आपल्याला सोडवायला काय जातो, सोपा जातो. पर्याय क्रमांक 1 ह्याचं एक्झॅक्टली उत्तर आपल्याला बघायला मिळतं. नंतर पुढे बघा, महाराष्ट्र मानव विकास अहवाल. हा महाराष्ट्राचा मानव विकास अहवाल आहे. कधी सालचा, 2012 सालचा. नुसार मानव विकासाच्या खालीलपैकी कोणत्या निर्देशांकामध्ये जिल्ह्यातील राज्यभर असमानता कायम आहे. म्हणजे मानव विकास निर्देशांकांचे जे काही मोजले जातात त्यामध्ये जे बाकीचे जे निर्देशांक मोजले जातात, या निर्देशांकामध्ये कोणत्या निर्देशांकानुसार जिल्ह्यामध्ये तफावत बघायला मिळते. कोणकोणते निर्देशांक आहेत बघा. पहिलं आहे तर उत्पन्नामध्ये जिल्ह्यामध्ये खूपच तफावत बघायला मिळाली आपल्याला. मुंबई नगर, मुंबई शहर यासारख्या जिल्ह्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्पन्नाचं जे काही ते मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याच मनानं गडचिरोली, धुळे, नंदुरबार यासारख्या जिल्ह्यामध्ये आपल्याला थोडं कमी उत्पन्न बघायला मिळतं. त्यामुळे उत्पन्न हे बरोबर आहे. दुसरं आहे तर अभ्रक जीवन शक्यता, याला आपण म्हणतो इन्फंट सर्व्हायवल. इन्फंट सर्व्हायवलमध्ये पण जे गरीब जिल्हे आहेत किंवा जे ट्रायबल जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये जो काही अर्भक मृत्यू दर आहे तो जास्त बघायला मिळाला ॲज कम्पेअर टू जे काही सुशिक्षित जिल्हे आहेत त्या पुणे, मुंबई यासारख्या मानानं तो थोडासा कमी बघायला मिळाला. त्यामुळे यामध्ये पण तफावत बघायला मिळते. दुसरे तर एकूण साक्षरता. एकूण जे काही आपल्याला एकूण साक्षरता बघायला मिळेल ती काही शहरी जिल्ह्यांच्या मध्ये साक्षरता जास्त होती, तर काही ग्रामीण आणि जे काही ट्रायबल जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये कमी बघायला मिळाली. हा पण भाग बरोबर आहे. नंतर पुढे येतं स्थूल पटनोंदणी प्रमाण. शहरी भागातले जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये जे काही पटनोंदणी प्रमाण आहे ते जास्त होतं ॲज कम्पेअर टू जे काही ट्रायबल जिल्हे आहेत किंवा जे काही गरीब जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला पटनोंदणी प्रमाण थोडं कमी बघायला मिळतं. हे त्यामुळे चारी जे निर्देशांक आहेत त्यामध्ये आपल्याला फरक बघायला मिळाला. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 ABCD एक्झॅक्टली बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बघायला मिळतं. नंतर पुढे बघा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदर कमी आणि डॅश डॅश दिसून येतो. म्हणजे लोकसंख्या जे काही संक्रमण आहे त्याचे 3 टप्पे बघायला मिळतात. पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर ह्या 2 रेषा बघायला मिळतात, ते जवळजवळ समान बघायला मिळतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये राष्ट्र थोडं प्रगत होतं त्यामुळं मृत्यूदरावर आपण काय मिळवतो, विजय मिळतो. किंवा मृत्यूदर थोडासा काय होतो आपल्याला जास्त बघायला म्हणजे कमी बघायला मिळतो. आणि जन्मदर थोडासा काय बघायला मिळतो, जास्त बघायला मिळतो. आणि यामुळे काय होतं तर लोकसंख्येचा विस्फोट होतो किंवा लोकसंख्या वाढीचं जो काही प्रमाण आहे ते जास्त बघायला मिळतं. ह्यालाच आपण पॉप्युलेशन एक्सप्लोरेशन असं म्हणतो. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, थोडी जनता सुशिक्षित झाल्यामुळे काय बघायला मिळतं तर काय झालेलं आहे, लोकसंख्येचं जे काही मृत्यूदर आहे तो स्टेबल राहिलेला बघायला मिळतो, स्टडी राहिलेला बघायला मिळतो. मृत्यूदर थोडासा स्टेडी आहे आणि जन्मदर मात्र घटलेला बघायला मिळतो. आता जो आपण फेजमध्ये आहे तो. दुसऱ्या टप्प्यामध्ये विचारले त्यांनी, दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं तर मृत्यूदर कमी होतो तर जननदर काय होतो, जास्त होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जननदर काय असणार आहे, जास्त असणार आहे. बघा पुढं, 16व्या वित्त आयोगासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. 16वा वित्त आयोग जो नेमला गेला होता त्याबद्दल 2 विधाने दिलेत. पहिलं विधान दिले अरविंद पनगाडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. तर एक्झॅक्टली बरोबर आहे, अरविंद पनगाडिया 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. आणि 16व्या वित्त आयोगाची जी मुदत आहे म्हणजे यांचा जो रिपोर्ट लागू होणार आहे तो 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत 5 वर्षासाठी लागू होणार आहे. हे देखील विधान बरोबर आहे. या जो काही रिपोर्ट आहे, या वित्त आयोगाचा रिपोर्ट आहे तो 5 वर्षासाठी लागू असणार आहे. 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत काय असणार आहे, लागू असणार आहे. त्यामुळं A आणि B हे दोन्ही बरोबर असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा एक्झॅक्टली बरोबर असलेला बघायला मिळतो. अशा एकूण 10 प्रश्न विचारले होते, त्याचे अनालिसिस आणि संभाव्य उत्तर आपण बघितलेली आहेत. धन्यवाद.